आधी तर मला हे विचारायचंय की मराठी कपिलचा काय फंड आहे? मराठी बोलणारा कपिल. तो एक कपिल आहे जो हिंदीमध्ये बोलत असतो. तर मराठीमध्ये पाहिजे कोणतरी. आम्ही फक्त साड्या घालत नाही. 3 Idiot मध्ये लास्टला म्हणतात ना, तसं मला ते खूप तो डायलॉग खूप डोक्यामध्ये मत असतो की जेव्हा आपण डेथ बेडवर असतो ना, तेव्हा असं मागे नाही वाटलं पाहिजे की आपण ही गोष्ट करायची राहिली. मी म्हणजे अशी कंपनी चेंज नाही करायचो, मी डायरेक्ट इंडस्ट्री चेंज करायची. पहिली माझी टायर इंडस्ट्री होती, नंतर पेंट इंडस्ट्रीमध्ये चालले गेलो, नंतर मग तिकडून जो दुसरा पार्टनर इथे कुरिअर इंडस्ट्रीमध्ये काम करायचा, त्यांना त्याच्या कंपनीत लावून टाकलं. तिकडे 7 लाखाचं पॅकेज सोडून मी 4.5 लाखाच्या पॅकेजवर आलो. तुम्ही मला बाहेर विचारत होते ना की लेजंड शोला आणखी प्रॉब्लेम कसा नाही आला, कारण मी आणखी एवढा फेमस नाही. ज्या दिवशी कोणाला फायदा नाही होणार आहे तुला. ज्या दिवशी मी समजा या लेवलवर फेमस झालो की त्यांना माझा कंटेंट बनवून त्यांना काहीतरी फायदा होईल, त्यांच्या रीलला व्ह्यूज येतील, ते माझ्याकडे पण येतीलच ते. बरोबर. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या आपल्या आजच्या भागामध्ये आपल्या बरोबर हास्य कलाकार राईट, म्हणजे गोष्टी सांगून जोक सांगून आपल्याला हसवणारे जे स्टँडअप कॉमेडियन्स असतात, त्याच्यातला मराठी कपिल हा आपल्या बरोबर इथे बसलेला आहे आणि आपल्याशी तो गप्पा मारणार. सो कपिल, सगळ्यात आधी तर मला हे विचारायचंय की मराठी कपिलचा काय फंड आहे? काही नाही, म्हणजे आता असं आहे ना की काहीतरी इन्स्टा आयडी ठेवायचं वगैरे, तर तसं ते चालू झालेलं. आणि नंतर हळूहळू करता करता एकतर मी हिंदीमध्ये करायचो पहिले खूप जास्त. पहिले 3-4 वर्ष मी हिंदीमध्ये स्टँडअप कॉमेडी केलेली, आणि अचानक मराठीमध्ये वगैरे पण ऑफकोर्स कंटेंट सेमच असतं तुमचं. सो आम्ही विचार केला की मराठीमध्ये पण केलं पाहिजे. मराठीमध्ये तो बूम येत नव्हता, पण लास्टच्या 2-1 वर्षामध्ये आता मराठी स्टँडअप कॉमेडी खूप बूम व्हायला लागली आहे. सो लोक तिकीट घ्यायला लागले, किंवा लोक बाहेर येऊन त्यांना ते झाले की आपलं एक ऑप्शन आहे काहीतरी मूवीच्या व्यतिरिक्त, काहीतरी आणखी एक मराठीमध्ये आणखी एक ऑप्शन भेटतो एंटरटेनमेंटचा. सो दॅट्स वाय आय थॉट की आपण पण एक मराठी मध्ये चालू करावं म्हणून. सो दॅट्स वाय आय स्टार्टेड मराठी कपिल. मराठी बोलणारा कपिल. तो एक कपिल आहे जो हिंदीमध्ये बोलत असतो. तर मराठीमध्ये पाहिजे कोणतरी. आम्ही फक्त साड्या घालत नाही. अच्छा, मला सांग कपिल की स्टँडअप कॉमेडी हा जो प्रकार आहे हा आपण केला पाहिजे, ह्याच्यात काहीतरी आहे असं तुला कधी जाणवलं? सो मी ऑनेस्टली सांगतो, ठीक आहे, मी बहुतेक कुठं मेन्शन पण नाही केले, किंवा त्याच्या मागे असं एक कारण आहे ना की मी जास्त मित्रांना वगैरे पण शेअर नाही करत ही गोष्ट. सो मी पहिले थिएटर वगैरे करायचो मराठीमध्ये. मी 1-2 वर्ष थिएटर केलेलं आहे, आणि मला स्टँडअप कॉमेडी बद्दल काही माहित नव्हतं. म्हणजे व्हिडिओज वगैरे यायचे, आम्ही उपमन्यूचे व्हिडिओ बघितलेले, किंवा आणखी 1-2 व्हिडिओ आम्ही बघायचो, आणि आम्ही खुश होतो ते बघून. पण मला असं माहित नव्हतं की दिस इज अ आर्ट फॉर्म, असं काही शोज होतात किंवा पर्टिक्युलरली काही असतं. असं वाटायचं की काहीतरी कोणतरी उभं राहून सांगतंय, जसं युट्यूब कंटेंट बनवतायत तसं हे कंटेंट बनवतायत. इतकं सिम्पल मला वाटायचं तेव्हा. बट 2019 मध्ये, म्हणजे मी 1-2 वर्ष आधी पुण्याला शिफ्ट झाले होते, त्याच्या म्हणजे घरचे शिफ्ट झालेले, आणि 2019 मध्ये पप्पा खूप जास्त क्लोज होते मला, आणि 19 मध्ये अचानक ते गेलेत ते. सो नेहमी माझं आहे ना, नेहमी ते राहिलेलं फील की म्हणजे वडिलांना नेहमी मी विचार करायचो की यार त्यांना काहीतरी एक ती लाईफ भेटावी जी त्यांनी जेवढं स्ट्रगल केलेलं आहे, त्यांना काहीतरी आपला वापस देण्याचा एक चान्स भेटतो वगैरे. सो अचानक ते गेल्यामुळं म्हणजे मला डिप्रेशन वगैरे काय असतं, आपल्या गावाकडच्या लोकांना डिप्रेशन वगैरे वर्ड माहित नसतात. ते येऊनच कळतात की बाबा एक्झॅक्टली माहित नाही, आपण बस सॅड असतो कधीतरी काहीतरी. पण म्हणजे तो जो फेज होता ना, तो काइंड ऑफ तसाच होता. सो मी असंच एक, म्हणजे असं झालं की, आणि खूप फनी किस्सा आहे स्टँडअप मध्ये येण्याचा पण. सो 1 महिना तर मी पुन्हा त्याच्यामध्येच होतो. तर 1 महिन्यानंतर मी असंच बुक माय शो वगैरे चालत होतो, कारण असं वाटायचं काहीतरी डिस्ट्रॅक्ट करायला काहीतरी हवं. तोपर्यंत मी एक कंपनी IT फर्म रन करत होतो मी. तर स्वतःची फर्म असल्यामुळे जास्त मला तिथं माझे पार्टनर्स होते, त्यांनी पण सांगितलं की काही दिवस तू नाही आला तरी चालेल. सो मी काहीतरी एंटरटेनमेंटचं असं बघत होतो की कुठेतरी आपण जावं किंवा काय, आणि स्टँडअप कॉमेडी कुठं ना कुठं होतं डोक्यामध्ये की शोज होतात वगैरे. असं वाटलं की आपण पण स्टँडअप कॉमेडी शोला जावं. सो पुण्यामध्ये ना एक ओपन मायकर होता, त्याचं नाव वैभव मंगल म्हणून होतं, आणि जो ऑर्गनायझर होता त्याने टाईप करताना वैभव मांगले टाकलं होतं, आणि त्यांनी वैभव मांगले त्यांचा फोटो पण टाकला होता तिथे. सो मी थिएटर केल्यामुळे प्रत्येक आर्टिस्टचं मला खूप होतं की अरे कोणतरी एक आर्टिस्ट मला बघायला भेटतोय, आणि ओपन माईकचं तिकीट 100 रुपये, म्हणजे 100 रुपये मध्ये त्यांना बघायला भेटतं, आपण जावं तिथे. सो दॅट्स वाय मी बुक केलं ते तिकीट. मी तिथे गेलो, आणि तिथे असं लिहिलं होतं की तुम्ही पण स्वतःचे काहीतरी जोक्स वगैरे घेऊन या.
तर ऑफकोर्स ते कळालं, ते तर नव्हतं तिथे, बाकीचे कॉमिक्स वगैरे होते. नंतर त्यांनी मला परफॉर्म करायला चान्स दिला आणि प्रत्येकाकडे राहुल गांधी जोक्स असतात, तसं माझ्याकडे 4-5 राहुल गांधी जोक्स होते. मी ते जोक्स, राहुल गांधी असं एकदम सेफ नाव आहे ना, त्याचं घेतलं काही फरक नाही पडणार, आपल्याला माहिती. नो कॉन्ट्रोवर्सी. एक्झॅक्टली. तो पण चिल माणूस आहे, त्यामुळं तर मग आम्ही ते जोक्स केले. आणि त्याच्यानंतर मग मी त्यांना विचारलं की पुढचा ओपन माईक कधी होतोय तुमचं. त्यांनी सांगितलं 15 दिवस. सो मी हे रिअलाइज केलं की ते 15 दिवस आहे ना, मी कंटिन्यू विचार करतोय की मी काय परफॉर्म करणार आहे 15 दिवसानंतर. आणि ते 15 दिवस असं विचार केला की जो थॉट होता ना, एक पप्पांचा थॉट होता, जिथे मला थोडंसं लो वाटत होतं, तो थॉट कुठं ना कुठं थोडंसं मला म्हणजे थोडं डिस्ट्रॅक्शन भेटत होतं त्या गोष्टीतून. सो त्याच्यामुळे मला वाटलं की यार आय शुड स्टार्ट डुईंग दिस थिंग. समजा ही गोष्ट मला कुठं ना कुठं थोडंसं मोटिवेट करते, कुठं ना कुठं थोडं डिस्ट्रॅक्ट करते. स्टँडअप कॉमेडी खूप पर्सनल आर्ट फॉर्म आहे, भारी वाटतं. जेव्हा आम्ही थिएटर केलेलं ना, थिएटरमध्ये 10-50 लोक परफॉर्म करतात, त्यात तुमचं डायलॉग तुम्हाला एवढा पार्ट भेटतो, त्यात पण तुम्ही नोटीस होणार की नाही तुम्हाला माहित नाही. स्टँडअप कॉमेडी तुम्ही परफॉर्म करताना लगेच तुम्हाला रिएक्शन भेटते. त्याच्यापेक्षा मोठं किक नाहीये काही. बरोबर. सो त्याच्यामुळे मग ते हळूहळू स्टार्ट. तू पहिल्यांदा तिथे जाऊन तू एक्सटेम्पोर जोक सांगितलेस, लोक हसले? सो हा 2-3 म्हणजे ओपन माईकला जेवढे हसतात तेवढे हसले माझ्यावर पण. ओपन माईक तसंच असतो. ओपन माईक मध्ये 10 जण परफॉर्म करतात. ओपन माईक त्यासाठीच असतो की तुम्ही जसं आता तुम्ही एखाद्या शोला गेले ना, त्यांनी खूपसे ओपन माईक करून त्यांचा जो पण खराब कंटेंट तो काढला आणि भारी कंटेंट तुमच्या समोर प्रेझेंट करतात. तर ओपन माईकला दोन्ही पण गोष्टी असतात, चांगला कंटेंट, वाईट कंटेंट. मग वाईट कंटेंट आम्ही साईडला टाकून देतो, चांगला कंटेंट सोबत ठेवतो. असंच आपलं एक कंटेंट बनत असतं. ओके. हा, हसले 2-3. राहुल गांधीचं नाव घेतल्यावर मग हसतातच. आता मी पण. हा, एक्झॅक्टली. सो मग तू 15 दिवसानंतर परत गेलास परफॉर्म? हा, मी वापस गेलो, पुन्हा केलं. नंतर मला कळालं की लवकर नाही त्यांचे ओपन माईक्स. एक ऑर्गनायझर, जे पण ऑर्गनायझर होते तिथे, तर ते काय करायचे, इथे खूपसे पुण्यामध्ये वेगवेगळे कॅफेज आहेत, स्टुडिओ पेपर फ्राय, त्यांच्यासोबत त्यांचं टायअप होतं. आणि मला माहित नव्हतं या गोष्टींचं की स्वतः ऑर्गनायझर कसं बनायचं किंवा काय. तर मी त्यांना म्हटलो की बाबा मी हडपसरमध्ये राहतो आणि त्या साईडला होत नाही, तर मी पण इथे ओपन माईक मॅनेज करू शकतो का. कारण आम्हाला प्लॅटफॉर्म भेटायच नाही. पुण्यामध्ये 1 किंवा 2 जण होते जे ऑर्गनाईज करायचे आणि 40-50 कॉमिक होते. तर एका ओपन माईक मध्ये 10 पेक्षा जास्त कॉमिक नसू शकता. मग आम्हाला 1-2 महिना आम्हाला भेटायचं नाही स्टेज. बरोबर. तर मग आम्ही आमचं स्वतःच चालू केलं, ऑरेंज कॉमेडी क्लब नावाने. आणि मला नंतर कळलं की माझ्यासारखे आणखी 10-15 जण आहेत ज्यांना पण कुठे भेटत नाही. मग आमचा वेगळाच सीन चालू होता की आम्ही करत राहायचो. दर सॅटर्डे संडेला आम्ही ओपन माईक करतोय, लोक येतात, आम्ही खुश आहे. त्याच 3-4 महिने त्याचं चालले गेले आमचे. वा, मस्त मस्त. पण तू म्हणालास 2019 मध्ये तुम्ही पुण्याला आलात. बरोबर. त्याच्या आधी कुठे होतास तू? नाही, मी नाही आलो. आम्ही 17 मध्ये चाललो होतो. पण मी पुण्यातच होतो. म्हणजे माझं शिक्षण पुण्यामध्ये झालंय. 12 ते 14 मध्ये मी इथे शिकलो वगैरे. नंतर माझा जॉब लागला होता, तो होता राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये. सो हा, जसं मी सांगितलं की मला आमची फॉर्म वगैरे टाकायची होती, म्हणून मग मी रातोरात तो जॉब वगैरे सोडला आणि मी डायरेक्ट पुण्याला आलो. माझं थोडंसं फिल्मीवाला कॅल्क्युलेशन आहे. 3 Idiot मध्ये लास्टला म्हणतात ना, तसं माझं ते खूप, तो डायलॉग खूप म्हणजे डोक्यामध्ये घुमत असतो की जेव्हा आपण डेथ बेडवर असू ना, तेव्हा असं मागे नाही वाटलं पाहिजे की आपण ही गोष्ट करायची राहिली. सो मला खूप जण म्हटले, माझं MNC मध्ये जॉब होता, खूप भारी कंपनी होती. सो म्हणजे मी 4-5 वर्ष त्या कंपनीत राहिलो असतो तर एव्हरीथिंग विल बी सेटल्ड. पण मला वाटलं की माझ्या मनात नको की मी कंपनी स्टार्ट केली पाहिजे, कारण आमच्या मित्रांचं ठरलं होतं की वी शुड स्टार्ट आवर ओन कंपनी. तर बाकी कोणी रिस्क घ्यायला रेडी नव्हतं. सो आय टूक अ स्टेप. हा, काय करणार मग. तर मी सोडून मग आलो पुण्यामध्ये. नंतर पुण्यामध्ये आल्यावर कळलं की ते तर चालले गेले, म्हणजे त्यांना इंटरेस्ट नाही आणि जे आम्ही विचार केला ते होत नाहीये. सो आय वेंट विथ अनदर कंपनी. ओके. सो वॉज दॅट अनदर कंपनी ऑरेंज कॉमेडी? नो. ऑरेंज कॉमेडी क्लब केम व्हेरी लेटर. सो मी असंच दुसरी एक कंपनी जॉईन केली, पण ती मुंबईला भेटला मला तो जॉब. पण मग मी रोज सॅटर्डेला, म्हणजे दर सॅटर्डेला मुंबईहून पुण्यात म्हणजे यायचं, ट्रॅव्हल करायचो. जे आमचं एक IT जे चालू होतं आमचं बिझनेस, रोज आम्ही त्याच्यावर बसायचो दर विकेंडला, आणि मी पुन्हा सोमवारी मुंबईला जायचो. नंतर पुन्हा तिकडचा पण जॉब सोडला ऑफकोर्स. तर म्हणजे माझी तर ते झालं. मी म्हणजे अशी कंपनी चेंज नाही करायचो, मी डायरेक्ट इंडस्ट्री चेंज करायचो. पहिली माझी टायर इंडस्ट्री होती, नंतर पेंट इंडस्ट्रीमध्ये चालले गेलो. नंतर मग तिकडून जो दुसरा पार्टनर इथे एक कुरिअर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, त्यांना त्याच्या कंपनीत लावून टाकलं. तिकडे 7 लाखाचं पॅकेज सोडून मी 4.5 लाखाच्या पॅकेजवर आलो, जस्ट की पुण्यात जायचं. मग ते 6 महिने झाल्यावर मग आम्ही आमची कंपनी फॉर्म केली. 2 वर्ष आम्ही कंटिन्यू त्या कंपनीत राहिलो. आणि ऑरेंज कॉमेडी क्लब मग नंतर आलं. ती कंपनी चालू असताना आले ऑरेंज कॉमेडी. ओके. पण मग
एक कंपनी करावी, म्हणजे तुला कंपनीज करायला आवडतात हे हा. माझ्या लक्षात आहे. सो वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये तू वेगवेगळ्या कंपनीज ट्राय आउट करतोस. हा, नाही असं तसं म्हणू शकतो हा आपण. म्हणजे you can say that. सो कॉमेडीमध्ये आपण एक कंपनी तयार करावी हा आणि त्याचं एक अर्थकारण कुठेतरी हा बसतंय का हे बघूया, असं तुला वाटलं हा. तर अर्थकारण बसतंय का रे कॉमेडीचं? सो हे बघ, टू बी ऑनेस्ट मी तुला सांगतो है ना. सो जेव्हा मी स्टँडअप म्हणजे ऑरेंज कॉमेडी क्लब जेव्हा स्टार्ट केला ना, माझ्या मनात काही नव्हतं. मी त्याला प्रोड्युसर म्हणतात, जे स्टँडअप कॉमेडी शोज करतात त्यांना प्रोड्युसर म्हणतात. ही टर्म पण मला कमीत कमी 4-5 महिन्यानंतर कळाली की आय हॅव बिकम अ प्रोड्युसर ऑफ स्टँडअप कॉमेडी असं. सो आम्ही चालू यासाठी केलं होतं की आम्हाला प्लॅटफॉर्म भेटत नव्हता. सो आम्ही तो प्लॅटफॉर्म वगैरेसाठी आम्ही चालू केलं. नंतर 5-6 महिन्यानंतर क्वारंटाईन लागला. सो पैसा पहिले पण नव्हता इन्व्हॉल्व, कारण ओपन माईक म्हणून जे पण पैसे यायचे जो ऑर्गनायझर तो ठेवून घ्यायचा. आमचे जे पण पैसे यायचे आम्ही काही ना काही स्पीकर घ्या, कारण आमची स्टार्ट इथून झाली की स्पीकर माईक काही नसायचं आम्हाला. तर आम्ही जे पण पैसे यायचे, जे पण आमचा पार्ट होता 1/3 पार्ट, त्यातून आम्ही स्पीकर घेणार किंवा जे पण एक्सपिरियन्स ज्यांना वाढू शकतो ते आम्ही करत होतो. नंतर क्वारंटाईन नंतर पण मी कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष म्हणजे एक पण पैसा न घेता मी काम केलंय. हा, तर मला आहे ना तेव्हा ओपन स्पॉट भेटायची. म्हणजे जसं तुम्ही खूप मोठे कॉमिक आहात, तुम्ही पुण्यामध्ये येऊन परफॉर्म करताय आणि मी ओपन माईकर आहे ना, तर मला 10-15 ऑडियन्स भेटतीये. तर मी काय करणार, समजा मी तुमच्यासाठी ओपन स्पॉट करतोय. ओपन स्पॉट म्हणजे स्टार्टिंगला 10 मिनिटं करतात. तर मला तुमची ऑडियन्स पण भेटतीये. 10 पीपल माइट लाईक नो मी, मग ते माझ्या शोला येतील. तर हे थोडंसं स्वार्थ त्याच्या मागे. सो 1 ते 1.5 वर्ष तर मी तसंच काम केलं. पण माझा प्रश्न तोच आहे की स्टँडअप कॉमेडीमध्ये पैसा आहे का? खूप आहे. खूप आहे? खूप आहे. मी नाव नाही घेता आर्टिस्टचं. मी सांगतो तुम्हाला की एक आर्टिस्ट आहे, ज्याचा जयपूरला एक कॉलेज शो होता. त्याने 15 मिनिटाचे 16 लाख रुपये घेतले होते. हा. सो आणि त्या 15 मिनिटांमध्ये पण त्यानं परफॉर्म म्हणजे ऑडियन्सनी करून नाही दिलं, कारण ऑडियन्स एवढं प्रेम करत होती, त्याचं नाव ओढत होती वगैरे. सो त्याच्यामध्ये हार्डली त्याने 2-3 मिनिटं परफॉर्म केलं असणार. बट एवढं आहे, म्हणजे असं नाही की हाच रेट आहे, पण एवढा पैसा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पण टॅलेंट पण लागतं. ऑफकोर्स, कारण खूप येत आहेत ना, सगळ्यांना ना ग्लॅमर दिसतं कधी. म्हणजे जसं ऍक्टिंग क्षेत्रात लोक जातात, तसं आता लोकांना स्टँडअप खूप सोपं वाटतं ना, की अरे हे तर मी पण करू शकतो. गाण्यासाठी तुम्हाला टॅलेंट हवं असतं, शिकावं लागतं. कॉमेडी खूपच सोपं, आणि जे खाली बसले ना ऑडियन्स त्यांना तर खूप सोपं वाटतं, अरे हे जे करतो ते मी पण करू शकतो. बरोबर. पण ऍक्च्युली ते तसं नसतं ना. ऑफकोर्स नाही. सो एखादा जोक किंवा एखादा सेटचा जन्म होतो म्हणजे नेमकं काय होतं आणि काय प्रोसेस असते? सो आता प्रत्येक आर्टिस्ट आहे ना, वेगवेगळे त्याच्या म्हणजे वेगवेगळ्या फॉर्म्स आहेत त्याचे, आहे ना. काही अॅनेक्डोट म्हणतात. अॅनेक्डोट म्हणजे की तुम्ही तुमचे जे लाईफ एक्सपिरियन्सेस असतात त्याला घेऊन तुम्ही काहीतरी एक जोक वगैरे बनवतायत, तर हे तुमचं अॅनेक्डोट झालं. तर जसं बस्सी आहे, तो अॅनेक्डोट वर करतो, त्याच्या लाईफमध्ये जे पण किस्से झाले त्याच्यावर तो जोक्स बनवतो. काही जण एक्झॅजरेशन असतात, म्हणजे ते एखादा टॉपिक घेतात आणि मग ते आपल्या हिशोबाने ते किती पण एक्झॅजरेट करतात. तसे आहेत काही पॉलिटिकल कॉमेडी करतात, म्हणजे करायचे तर ते आहेत. सो काही डार्क ह्युमर आहे. तो प्रत्येक कंटेंटची ऑडियन्स आहे. मला समजा पॉलिटिकल जोक ऐकायचे किंवा मला डार्क ह्युमर चांगला वाटतो, त्याची ऑडियन्स कमी असेल पण त्याची आहे ऑडियन्स. त्याचे कॉमिक्स पण आहेत. तर प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे. पण जन्म कसा होतो की ते ओपन माईक, जसं मी तुम्हाला बोललो, ते एक जोक घेऊन स्टेजवर जातात. आता समजा मी 5 मिनिटाचा मला स्पॉट टाइम आहे, कारण 10 जण आहेत, मला 1 तासाचा तो शो संपवायचा आहे. तर मला 5 मिनिटं भेटतात परफॉर्म करायला. तर मी 5 मिनिटांमध्ये नवीन जोक्स करतोय. तर मी एक तर माझा ऑडिओ रेकॉर्ड करेल किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करेल, मला नंतर बघण्यासाठी की मी काय परफॉर्म केलंय. यात मी हे अॅनलाइज करेल की यातले 2 मिनिटं असे होते का की ते एकदमच कोणी हसलं नाही, मग मी ते काढून टाकेल. त्यानंतर असं वाटतं 1 मिनिटं की जिथं थोडंसं वर्क करून तो जोक वर्क होऊ शकतो, मग मी तो ठेवेल. त्याच्यावर पुन्हा सेकंड ओपन माईक, थर्ड ओपन माईक, 10-15 ओपन माईक त्याच्यावर वर्क करेल. आणि 2 मिनिटं असे असतील की मला माहिती चालतायत बिनधास्त, याला मी ठेवेल. सो असं करत करत मी माझा 1 तास बनवतो. आणि आता जेव्हा माझा 1 तास बनला, जेव्हा मी मग माझा सोलो शो जेव्हा करतो, हे सगळे टाईट जोक्स मी तिथे टाकतो. टाईट जोक्स म्हणजे तेच की मला माहितीये की हे सगळे जोक वेगवेगळ्या ऑडियन्सवर वर्क झालेले आहेत. सो दॅट्स हाऊ कंटेंट इज क्रिएटेड, म्हणजे तुम्ही तयार करता. येस. पण मग तू जे म्हणालास की पैसा भरपूर आहे याच्यामध्ये, सो आता ओपन माइक्स तू करत करत मग तू ओपनिंग केले वेगवेगळ्या स्टँडअप्ससाठी, आणि आता कुठेतरी जाऊन तू सेटल झालायस त्या ह्याच्यात, असं तुला वाटतंय का परत मनात आलं तर इंडस्ट्री बदलणार?
मी इंडस्ट्री बदलत नव्हतो पहिली गोष्ट. माझी आहे ना मजबुरी होती, ठीक आहे. पण मला नंतर चटक लागली. मी म्हटलं यार मी फक्त कंपनी नको बदलायला, मला तर नंतर बँकिंग सेक्टर मधून पण एक कंपनी चालू होतं. म्हटलं करून घेऊ ते पण इंडस्ट्रीने हे आहे ना, एकतर खूप पप्पांच्या रिझनमुळे खूप पर्सनल टच आहे. मी म्हटलं ना, माझी जी IT फर्म होती ना, खूप जास्त सेट होती. म्हणजे आम्ही महिन्याला खूप चांगले पैसे वगैरे करत होतो, पण तेच शेवटी तो फंडा 3 इडियट्सचा. मी 2 वर्ष आधी 2023ला मी माझ्या पार्टनरला सांगितलं की आय वॉन्ट टू फोकस ऑन दिस थिंग. मी कारण ती ऑलरेडी सेट कंपनी, मी निघण्याने त्यांना काही फरक पडणार नव्हता. तर त्यांनी ती गोष्ट कंटिन्यू केली आणि मी पूर्ण फुल टाइम याच्यावरच काम करायला लागलोय. माझं खूप पहिल्यापासून म्हणजे थोडंसं वाटतं मला की पैशाला मी कधी पण ना सेकंड प्रायोरिटी ठेवतो. तर मला वाटतं ना, जे पॅशन आहे किंवा जी मनातून चिकाटी असेल किंवा काय, त्याला फर्स्ट प्रायोरिटी ठेवली तरच त्या गोष्टी वर्क होतात असं मला वाटतं. सो कॉमेडी माझं कधी पैसा भेटत होता म्हणून मी चालू नव्हती केली. तर मला वाटतं एकदा तुम्ही चांगलं करायला लागले तर पैसा इज बाय प्रोडक्ट, ते येईलच कसं ना कसं. राईट. मग आजची परिस्थिती काय आहे पुण्यामध्ये? दर आठवड्याला साधारण किती स्टँडअप शोज होतात? आता आहे ना, एकतर इंस्टाग्राम व्हायरलिटीमुळे खूप जास्त कॉमिक येतात आणि लाईफ कमी असू शकते कॉमिक्सची, की तो 1 वर्ष व्हायरल आहे, 1 वर्ष तो खूप विकतोय आणि दुसऱ्या वर्षी तो गायब झालाय. बट पुढच्या वर्षी पण कोण ना कोणी व्हायरल होणारच आहे ना. तर प्रत्येक वर्षी आता ऑल ओव्हर इंडियाचे तुम्ही बघितले ना, पहिले जेव्हा मी चालू केलं तेव्हा हार्डली दर विकेंडला 1 किंवा 2 शोज व्हायचे. महिन्याभरात 1 किंवा 2च ऑडिटोरियम शो व्हायचे. आता प्रत्येक महिन्यात कमीत कमी 7 ते 8 ऑडिटोरियम शोज होतात, कारण त्यावेळेस जे 100 तिकीट विकायचे कॉमिक्स ते आता ऑडिटोरियम विकायला लागले. सो ते विकायला लागले, 100 तिकीट विकणारे आले 30-40 जण, 10-20 जण 50 तिकीट विकणारे आले, प्लस ओपन माईक तर होतातच आहे. तर नाही म्हटलं तुम्ही ओपन माईक पण समजा पकडले, प्रत्येक आठवड्यात नाही म्हटलं तरी 10 ते 15 शो होतात आजच्या डेटला. ओ वाव. ओके. पण डू यू थिंक दिस इज अ बबल? आय डोंट थिंक सो, टू बी ऑनेस्ट. कारण आहे ना, तुम्ही तसंच आहे ना, की तुम्ही समजा बाहेरचं कल्चर बघितलं, वेस्टर्न कल्चर, स्टँडअप कॉमेडी तिकडून चालली आहे, राईट. जेव्हा 50-60s मध्ये US मध्ये स्टार्ट झाली होती कॉमेडी, तेव्हा स्टार्टिंगला त्यांना पण स्ट्रगल झाला, पण ते आता खूप मोठ्या प्रमाणात विकतात, जसं आता इंडियामध्ये होतंय. तर इंडियामध्ये 2009-2010ला ऍक्च्युअल स्टँडअप कॉमिक्स शोज वगैरे स्टार्ट झाले किंवा ते करायला लागले. सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता तो होता जिओ इंटिग्रेशन. प्रत्येकाच्या हातात फ्री इंटरनेट आलं. बरोबर. तर ते चांगलं पण आहे, वाईट पण आहे. पण त्याच्यामुळे काय झालं, जसं जाकीर खान पहिल्यापासूनच करायचे ते, पण 2016ला जिओ इंटिग्रेशन झालं, प्लस त्यांचा तो दिल्ली गलवाला एकदम भारी सेट पण आला आणि तो एकदम फाटला. सो लोकांना आहे ना, मला हेच वाटतं की कॉमिक्स किंवा कोणता पण आर्टिस्ट चांगला आहे, फक्त तो डिस्कव्हर होणं बाकी आहे. सर तो तेव्हा डिस्कव्हर झाला, लोक बाहेर येऊन तिकीट घ्यायला लागले. जेव्हा एक आर्टिस्ट 200 तिकीट विकतोय, तर एक जो 2 तिकीट विकत होता तो पण 20 तिकीट विकायला लागला. तर असं करता करता लोकांना माहित झालंय. आता काय होतंय, आता into 10 कॉमिक्स वाढताय आणि into 1000 ऑडियन्स पण वाढते. सो दॅट इज अ गुड रेट. ग्रेट. सो तू आता तुझे कंपनी आहे, राईट, ऑरेंज कॉमेडी क्लब, आणि तुझा एक अत्यंत मस्त शो पण आहे, मराठी लेजेंड्स. बरोबर. ज्यांनी बघितला नाही त्यांनी नक्की बघा प्लीज. सो मराठी लेजेंड्स हा शो तू जेव्हा करतोस तेव्हा त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे विनोद असतात, बऱ्याच प्रकारचे. तर पण तरीही तो शो सिव्हिल ठेवायचा, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही अशा पद्धतीने तो शो करायचा. हे तू कसं मॅनेज करतोस? एडिटिंग. सो एकतर काय माहिती का, इथे ना कोणी कसं पण, म्हणजे कोणाच्या भावना कधी पण दुखू शकतात. एक कॉमिक आहे दिल्लीचं, त्याने किती सेन्सिटिव्ह लोक आहेत, खूपच जास्त. एक दिल्लीचा कॉमिक त्याने बुलेटवर सेट टाकला होता. बुलेट चालणारे लोक ऑफेंड झाले. नंतर म्हणजे आता मग तुम्ही ऑफेंड वाला काही ठेवलंच नाही, तुम्ही कशावर जोक करणार? तर मी हे पण बघितलंय एका कॉमिकला, तो स्वतःच्या फॅमिलीवर जोक करतो, लोक म्हणतात तू तुझ्या फॅमिलीला असं का बरं बोलतोय. सो कोणतंच म्हणजे तुम्ही ते विचार करूच नाही शकत. आता फक्त असं झालंय इंडियामध्ये, आणि ते म्हणजे मी स्वतः पण माझ्या स्टँडअप सेटमध्ये मी फॉलो करतो की पॉलिटिकल आणि रिलिजियस जोक मी करत नाही. तर तीच गोष्ट मी इकडे पण फॉलो केली आहे की रिलिजन्स मध्ये मी विचार केला की ह्या गोष्टी नको करायला. त्याच्यानंतर आता जे चालू आहे सध्या वातावरण वगैरे, आपल्याला माहिती की लोक खूप छोटे छोटे पॉईंट उचलतात, घेतात, तर आम्ही हे फक्त टाळतो सध्या, जे की माझं मन नाहीये. मला असं वाटतं की बिंग अन आर्टिस्ट थोडंसं म्हणजे आपण ऑनेस्ट राहिलेलं बरं आहे, आणि ते राहता येत नाही ती गोष्ट. त्यामुळं आय एम नॉट व्हेरी हॅपी विथ व्हॉट आय एम प्रोड्युसिंग. बट सध्या गरज पर्याय नाहीये, म्हणजे त्या गोष्टी
कॅन्सल कल्चर हे ते इतकं इझिली आजकाल होऊन जातं. म्हणजे त्याला माहित नाही कॅन्सल कल्चर काय, ते पण उठून मग चालू होऊन जातात. मोबाईल प्रत्येकाच्या हातात आहे. बरोबर. सो आजकाल कमेंट प्रत्येक जण करू शकतो. एक्झॅक्टली. आणि ते ना प्रत्येक जण कंटेंट क्रिएटर बनलाय. तर आणि मला वाटतं ना स्टँडअप कॉमिक खूप इझी टार्गेट आहे प्रत्येकासाठी. कारण वाईट बोलणारे, खराब बोलणारे खूप जण आहेत. तुम्ही न्यूज चॅनल ऑन करा, तुम्हाला 10 जण दिसतील जे तुम्हाला वाटते की हे बरोबर नाही बोललाय. पण तिथपर्यंत कोणी पोहोचू नाही शकत ना. स्टँडअप कॉमेडी किंवा स्टँडअप कॉमिक हा इतका इझी टार्गेट आहे कोणासाठी पण. त्यांना माहिती की अरे याच्याकडे जाईल, हा काय करणार आहे. बरोबर. सो त्याच्यामुळे मग ते प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्यांना माहिती एक रील काढली, एखादा माणूस न्यूज मध्ये चालू आहे, त्याची रील मी काढली, मी 2 शब्द बोललो, हवं म्हणजे मी त्याच्याबद्दल चुकीचं मला वाटत पण नसणार. पण मला माहिती मी याला 2 शिव्या दिल्या तर हेटर्स खूप आहे ना. बरोबर. माझे रीलला व्ह्यूज येतील, माझे फॉलोअर्स वाटतील. सगळे आता त्याच मेंटॅलिटीने चाललेत सगळे. त्याचाच सगळ्यात जास्त भीती वाटते. भीती लोकांची नाही वाटत. भीती याच गोष्टीची वाटते की चांगली गोष्ट तुम्ही कट करून कशी वाईट दाखवतायत. कारण जितके पण कॉन्ट्रोवर्सी झाले ना, कधी पूर्ण व्हिडिओमुळे कॉन्ट्रोवर्सी नाही झाल्यात. एका 10 किंवा 20 सेकंदाच्या रीलमुळे झाल्यात. आणि लोकांना एवढं पण नाही कळत की ते 10-20 सेकंदाच्या रील आणि ते जाऊन पूर्ण व्हिडिओ नाही बघणार की ते कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये बोललं गेलं होतं. ते तेवढ्याच 20 सेकंदामध्ये, कारण त्यांचा इगो सॅटिस्फाय होतो ना. माझा खूप बेसिक फंडा आहे माझ्या लाईफचा. मला असं वाटतं ना की प्रत्येक जण इथे स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी बसलाय. सो म्हणजे ते म्हणतात ना मला गर्लफ्रेंड नाही, बॉयफ्रेंड नाहीये. त्या गोष्टीचं वाईट का वाटतं लोकांना? कारण तेच वाटतं की त्याला गर्लफ्रेंड आहे, मला नाहीये, तर माझा इगो थोडासा हर्ट होतोय. तर मला गर्लफ्रेंड यासाठी नाही बनवायची की मला कोणतरी इमोशनल सपोर्ट पाहिजे किंवा मला कोणतरी पाहिजे. मला यासाठी पाहिजे की मला माझा इगो सॅटिस्फाय करायचे की अरे मला पण आहे गर्लफ्रेंड. सो हेच चालू आहे की मला इगो सॅटिस्फॅक्शनच सगळा गेम चालू आहे, बाकी काही नाही. जेव्हा हा इगो सॅटिस्फॅक्शनचा गेम नसेल ना, कोणालाच काही फरक नाही पडणार. खरंय. पण आता जे तू म्हणालास की कंटेंट क्रिएटर, हर कोई कंटेंट क्रिएटर. येस, ट्रू. नेमकं तू कोणाबद्दल बोलत होतास? मी ज्यांना प्रॉब्लेम होतो ना स्टँडअप कॉमेडी त्यांच्याबद्दल. म्हणजे तुम्ही खूपसे किस्से बघितले ना, हा याला मारायला गेला, तो त्याला मारायला गेला. मला म्हणजे तेच होऊन जातं ना की ते मारायला जातायत, ठीक आहे, तुम्ही खरंच विचार करतायत ना की तुम्हाला हे चुकीचं वाटले, मग तुम्हाला शूट करून टाकायची काय गरज आहे मग ती गोष्ट? तुम्हाला शूट यासाठीच करायचं आहे ना की तुमच्या व्ह्यूज, त्यांच्या रीलला व्ह्यूज नका येऊन देऊ, ते मारायला पण नाही जाणार. एवढं सिंपल आहे. खरंय. म्हणजे अशा लोकांना बढावा न देणं हे लोकांच्याच हातात. बरोबर. तुम्ही मला बाहेर विचारत होते ना की लेजंड शोला आणखी प्रॉब्लेम कसा नाही आला, कारण मी आणखी एवढा फेमस नाही. ज्या दिवशी कोणाला फायदा नाही होणार तुला, ज्या दिवशी मी समजा या लेवलवर फेमस झालो की त्यांना माझा कंटेंट बनवून त्यांना काहीतरी फायदा होईल, त्यांच्या रीलला व्ह्यूज येतील, ते माझ्याकडे पण येतीलच ते लोक. बरोबर. दॅट्स अ नाईस वे टू लुक ॲट इट. येस. ओके. सो असा कोणता विषय आहे की ज्याच्यावर तुला डेफिनेटली भाष्य करायला आवडतच? मला तसं काही नाही. म्हणजे तुम्ही फ्रेंड्स वगैरेचं म्हणताय, मला आहे ना एक असं तो झोन आहे की मित्र बसलो, थोडीशी असं काहीतरी बोलायचं, हे करायचं. आम्ही नॉर्मल कोणत्या पण गोष्टीवर बोलतो. मला म्हणजे थोडंसं जे सध्या आपण बघितलं ना, आपण एका गावात जा कट्ट्यावर वगैरे जे बोलणं होतं ना पॉलिटिक्स बद्दल, याच्याबद्दल त्याच्याबद्दल, मी जास्त करून बोलत नाही, कारण मला तेवढं नॉलेज पण नाही त्या गोष्टींबद्दल. मी खूप थोडंसं पॉलिटिकल टाईप माणूस आहे. पण रॅन्डमली असे किस्से वगैरे होतात किंवा काही फनी मोमेंट्स होतात. आजकाल तर स्टँडअप कॉमेडीमध्ये पण चालू आहे, तर तसं काही नाही. म्हणजे आम्ही तर कशावर पण बोलू शकतो अशी गोष्ट. ओके. बरं, पण व्हॉट इज युअर फेवरेट टॉपिक? माझं आहे ना, एका टायमापर्यंत माझा बॉलिवूड खूप फेवरेट टॉपिक होता. म्हणजे मी तो माणूस होतो तो E24 झूम वगैरे, म्हणजे त्यांच्या बॅक स्टोरीज वगैरे काय चालू आहे, कोण काय करतो, तेव्हा पेपरायची वगैरे एवढा जमान नव्हता. तर समहाऊ, कारण थिएटर करायचं होतं, तर प्रत्येकाला जो थिएटर करतो त्याला वाटतंच की 2 वर्षानंतर मी पण मूवीमध्ये दिसेलच. सो म्हटलं त्याच्या पहिले थोडीशी बॅकग्राऊंडची स्टोरी आहे, थोडंसं स्टडी करून जाऊ. त्याच्यामुळे तेव्हा खूप होतं. म्हणजे मला खूपशा अशा गोष्टी माहित असायच्या तेव्हा की ज्या नॉर्मल लोकांनी, मग मी थोडं शो ऑफ करायचो की अरे त्यांना असं केलं असं. भारी वाटायचं. ओके. तर तू सांगितलंस की 2019 मध्ये त्या ओपन माईकला तू गेलास ऍज अन ऑडियन्स, आणि मग तुला वाटलं की तू पण हे करावं. राईट. बरोबर. पण त्याच्या आधी कधीतरी असं झालं असेल ना की तुझ्या लक्षात आलं असेल की अरे आपण हे बोललो ना की लोक हसतात, किंवा आपला हा दृष्टिकोन लोकांना हसवतो. ट्रू. असं तुला कधीतरी लक्षात आलं? माझं नेहमी, मी तुम्हाला सांगतो, मी 5th नंतर 6th मध्ये ना एक नवोदय म्हणून एक हॉस्टेल असतं, तिथं माझा नंबर लागला होता. तिथेही म्हणजे मी नवोदयमध्ये जनरली ना हुशार मुलंच जातात थोडेसे, ठीक आहे. पण ते मी याच्यामुळे सांगतोय कारण 6वी नंतर माझी मार्कशीट बघितली ना,
एकदमच खाली आलेली आहे. कारण मला माहित नाही, मी तिथं करू शकत नव्हतो. घरी मे बी मग घरच्यांचं असेल की अभ्यास करा वगैरे, समहाऊ आय वॉज व्हेरी स्टुडियस. बट तिथे गेल्यावर माझं एकदमच खाली गेलं होतं. पण मी ज्या ह्युमर वगैरे ह्या ज्या गोष्टी होत्या ना, ते आपोआपच पूर्ण शाळेमध्ये माझं नाव होतं तेव्हा पण, अच्छा. की याच्यासोबत राहा, तो थोडासा म्हणजे जोक करेल किंवा काही ना काही हा म्हणजे अतरंगी गोष्टी करत राहील वगैरे. मी एमबीए ला आलो. एमबीए ला पण आय वॉज दॅट पर्सन की जे पार्टी वगैरे करायचे ना, सो दे वॉन्टेड मी इन देअर ग्रुप, की हा असला तर थोडंसं मजा येते मजा वगैरे. येते. हा, हा. तर आम्ही नॉर्मल तसंच असायचो की आम्ही कॉलेजमध्ये पण बसलोय, समजा कट्ट्यावर बसलोय, ते कोणी येताना जाताना त्याच्यावर कमेंट पास करणार, ह्युमर म्हणजे ते नॉन ऑफेन्सिव्ह वाला असतात ना, की जे फ्रेंडली असतात ते. हा, तर ते ह्युमरवाला पार्ट नेहमीच होता. आणि तेव्हा पण तो वाला पार्ट होता की मी खूप ऑन दी स्पॉट वगैरे कमेंट, तर असे विचार केलेले जोक्स नसायचे. ऑन सिच्युएशन काही येते तर करायचो. त्या गोष्टीचा फायदा मी मराठी लिजन्स मध्ये होतोय हा, कारण हा पूर्ण इम्प्रोव्ह आहे ना, की त्या मोमेंटला ते सुचलं पाहिजे तुम्हाला. कारण कंटेस्टंट येत आहेत, ते तुम्हाला बोलतायत आणि माझ्याकडे समजा कमबॅक नाही तर ते लोक म्हणतील तू बसून काय करतोय. बरोबर. हा, सो माझ्याकडे तो अप्पर हँड असणं खूप जरुरी. आणि हे मी तेव्हा डिस्कव्हर केलं, कारण मी कॉलेजला तसाच होतो. कोणी काही बोललं तर आय ऑलवेज हॅड सम ह्युमर वाला रिस्पॉन्स टू देम. गिव्ह बॅक. येस. ओके. सो असा एखादा किस्सा घडलाय का कॉलेज किंवा शाळेत असताना, की जे तेव्हा तर खूप फनी होता, पण नंतर असं लक्षात आलं की अरे आपण गोत्यात येऊ शकतो बरं का, ह्या आपण जी जोक मारलाय किंवा जी कमेंट केली आहे त्याच्यावर? नाही, म्हणजे शाळेत तसं आम्ही त्या लेवलला जास्त गेलोच नाहीये, टू बी ऑनेस्ट, की असं एकदमच कोणाला वाईट वाटेल. कोणत्या तरी शिक्षकांबद्दल तू काहीतरी कमेंट केलीस आणि यू टर्न्ड अराउंड आणि ते शिक्षकच होते तिथे उभे. सो हा, तर याच्यामध्ये ना आमचा एमबीएचाच किस्सा आहे. तर आहे ना, आमचे जे एक म्हणजे आम्ही हॉस्टेललाच राहायचो. फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये आम्ही राहायला होतो. तर प्रत्येक हॉस्टेलचे एक हाऊस मास्टर असतात ना, ते आमचे टीचर पण होते आणि ही वॉज व्हेरी स्वीट. पण आमच्यात एक माणूस म्हणजे एक मुलगा होता, त्यांची खूप भारी नक्कल वगैरे करायचा किंवा काय. तर आमचं ते नेहमी चालू असायचं. आणि कधी कधी काय होतं ना, कोणता चांगला टीचर असला ना, आपण त्याला खूप ग्रँटेड घेतो. नंतर आपल्याला कळतं की यार हा सगळ्यात भारी होता, यार नव्हती उडवलं पाहिजे. पण तेव्हा कळत नाही. तेव्हा तर ते ऍड्रेनालिन असतं ना, की मी हे बोललो तर बाकीचे लोक खुश होतील, आम्ही त्याचं खुश होतो. सो एकदा दोनदा त्या गोष्टी झाल्या की ते सर येत आहेत, आम्ही त्यांच्या आवाजात काहीतरी बोलतोय, त्यांनी 2-3दा अवॉइड केलं. मग एकदा चिडले ते आमच्यावर आणि तेव्हा मला कळालं की वी शुडंट हॅव डन दॅट. तर ते तर व्हायचं खूपदा. ओके. हा, पण तेच टीचर आतापर्यंत कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे ते माझ्या शोला पण येऊन गेले आणि दे फील सुपर प्राऊड सेइंग मी ऑन द स्टेज अँड ऑल. ग्रेट. ग्रेट. आणि हू अकॉर्डिंग टू यू इज द फनीएस्ट पर्सन अराउंड यू? अराउंड मी? सो माझा मित्र आहे, त्याच्यावर मी कंटेंट वगैरे पण करतो. पंकज बोहरा म्हणून नाव आहे त्याचं, पंकज नाव आहे. तोच एमबीएचा मित्र, जे मी म्हटलो ना की आम्ही दोघं बसलेलो असायचो. आणि मोस्टली मुलांचं नसतं. मुलं तर त्यांना रोस्ट किंवा त्यांना अपमान वगैरे काही नसतो मुलांमध्ये, पहिली गोष्ट तर. हा, मुलांना म्हणजे मला वाटतं ते जे एक इमोशन आहे ना, अपमान ते काढून टाकलंय. ते आपण जे म्हणतो ना बिनला, म्हणजे तुम्ही कोणाचं तोंडावर त्याचा अपमान करा, तर चेहऱ्यावर वाटत पण नाही की अपमान झालाय किंवा काय. आणि ते तसंच ते बिनलाजी वर्ड आलाय ना, तो खरा आहे मुलांसाठी. तर मुली असं असायचं ना की मुलींची फाटायची, कारण त्यांचं असं नसायचं की काहीतरी अपमानास्पद बोलेल किंवा काय. पण त्यांना माहिती असायचं की यांच्या दोघांच्या समोर आपण गेलो तर हे रोस्ट करतील. आणि आम्हाला रोस्टला काही नसायचं, त्यांनी काही घातलेलं असणार आहे त्या पर्टिक्युलर टाईपमध्ये, किंवा त्यांच्याकडे काही गोष्ट असणार आहे, आम्ही कशावर पण त्यांना रोस्ट करायचो. तर त्या टाईपचं असायचं आम्हाला. तर पंकज इज समवन, तो खूप म्हणजे मला वाटतं ना की वन ऑफ द फनीएस्ट पर्सन आहे. त्याने एक किस्सा सांगितला होता मला. त्यांच्या कॉलेजला असताना, माझ्यासोबत नाही झालंय बरं काय, त्यांनी ओके. त्यांच्या हॉस्टेलला ते दारू वगैरे प्यायचे. तर दारू पिताना त्यांचं असं नसायचं ब्रँड वगैरे, तेव्हा पैसे नसायचे, तर ते वेगळे ब्रँड घ्यायचे. प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार, कोणी ओल्ड मॉंग आणते, तुम्ही नाव मला माहित नाही, घेऊ शकतात नाही. प्रत्येक जण आपल्या ब्रँडची दारू आणायचे. ते एका बाटलीमध्ये सगळी दारू टाकायचे आणि नंतर मग ते मिक्स करून प्यायचे. तर त्यांच्याकडे एक कुत्रा होता, कुत्र्याचं पिल्लू. तर ते पाळत होते, त्याला पण पाजायला चालू. तर तो किस्सा सांगत होता की ते पण असं डुलत चालायचं. तर ते किस्से यांनी केलेले. आमच्या इथे एमबीएला असताना पण खूपसे किस्से, म्हणजे पंकज सोबत तर खूपसे किस्से झालेले आहेत. म्हणजे आम्ही सोबत परफॉर्म वगैरे, डान्स वगैरे करायचो तिथे, तर ते पण किस्से झालेले आहेत. आम्ही एकदा
म्हणजे फालतू, म्हणजे मुलांचं तर काही नसतं कारण. आम्ही 4 जणांचा ग्रुप होता, ठीक आहे. पंकज होता, एक संजय म्हणून होता, एक अविराज म्हणून होता. तर संजयचा जो भाऊ आहे तो राहायचा भोर आहे इथे जवळ तिथे, आणि फक्त त्याला त्याच्या भावाकडून लॅपटॉप घ्यायचा होता, बस एवढंच होतं, है ना. आता याच्यासाठी आम्ही 4 जणांनी, माहित नाही का, आम्ही 4 जणांनी विचार केला की आम्ही पण तुझ्यासोबत आलो पाहिजे. ठीक आहे. तेव्हा 2 बाईक अशा त्याचा अविराज आणि पंकजकडे. पंकज पुण्याचा असल्यामुळे आणि अविराज थोडासा श्रीमंत असल्यामुळे त्या दोघांकडे बाईक होत्या. आम्ही त्यांच्या बाईकमध्ये बसलो, आम्ही गेलो भोरला. भोरमध्ये जाऊस तर काही प्रॉब्लेम नाही. तिकडून येताना तुम्हाला माहिती घाट वगैरे सगळ्यांना रात्र झालेली होती. तिथं येताना पेट्रोल संपलं त्याला. ऑफकोर्स जाताना आम्ही विचार नाही केला जाऊ म्हणून. आम्ही पूर्ण पावसामध्ये पुन्हा घाट ढकलत आणलोय, म्हणजे तिथपर्यंत हायवे पर्यंत. मग हायवेला दुसरी बाईक पाठवून मग ते केलं. तर हे असे क्रेझी किस्से पण केलेले खूप, जे म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत की असं करू शकतो. आता आम्ही विचार करतो, मला मी नाही जाणार. मी एवढा थोडा स्ट्रेट फॉरवर्ड झालेलो की भाई त्याला पुढच्याला जे वाटायचं ते वाटून द्या, आता मी नाही करत. पण तेव्हा ते मैत्री वगैरे खूप असते ना, की तुझी चलेबिलिटी खूप हाय होती त्यावेळेला. तेव्हा असं म्हणजे तेव्हा एकतर आमचा आणि मुलींचा खूप लांब पर्यंत संबंध होता. म्हणजे 2 गोष्टी असतात. एक असते की तुम्हाला मुलगी, तुम्ही अप्रोच करताय, मुलगी पटत नाहीये. दुसरी गोष्ट असते की तुम्हीच होप सोडलेला आहे की तुम्हाला पटणार नाही. तर आम्ही दुसऱ्या कॅटेगरीमध्ये होतो. आम्हाला माहिती होतं की आम्ही गेलो पण तरी आम्हाला कोणी मुलगी पटणार नाही, तर आम्ही सोडलं होतं. तर आम्ही जे जवळपास आहे त्यांच्यासाठीच पूर्ण लाईफ देऊन टाकली, असं होतं आमचं की चलो ठीक आहे यार, मित्र आहे. आता लाईफ मध्ये मुली आहेत. म्हणजे आता तो विचार नाही, आता सीन तो आहे ना की आता सगळ्या गोष्टी आता थोडंसं मॅच्युअर्ड पण झालोय ना आपण. तेव्हा कळतं की काय, तेव्हा अक्कल नसते तेवढी ना की काय खरं आहे काय वाईट आहे. तेव्हा बस जवानी का जोश, ते काय करायचं म्हणून. तू मला सांगत होतास की त्या काळात असं वाटायचं की मुली पटणारच नाही आता. मग आता त्याच्याबद्दल काय भावना आहे? नाही म्हणजे मी इंडिव्हिज्युअल नाही सांगत, पण मी इन जनरल सांगतो कॉमेंट्स, ठीक आहे. तेव्हा खूपशा गोष्टी होत्या ना. तेव्हा आम्ही म्हणजे दिसायला वगैरे आम्हाला एक तर सगळ्यात मेन जिथून चालू होते म्हणजे पैसा नव्हता बिलकुल पण. ठीक आहे, पैसा नाहीये, तुम्ही स्वतःवर खर्च करायला पैसा नाही, दुसऱ्यावर काय खर्च करणार. ठीक आहे. आणि वरतून असं असायचं ना की ऑफकोर्स आम्ही पुण्यातल्या कॉलेजला, भारी कॉलेजला आहे, तर श्रीमंत मुलं खूप राहायचे. तर जे पोटेन्शियल कॅन्डिडेट होते ते ऑलरेडी श्रीमंत लोकांनी ऑक्युपाय करून ठेवले होते. नंतर मग आमच्यासोबत मैत्रिणी होत्या, असं नाही की मैत्रिणी नव्हत्या, पण आमच्यासोबत पण तशाच मैत्रिणी होत्या ज्यांनी पण होप सोडून दिले की आमच्यासोबत कोणी होऊ शकतं. ते म्हणतो ना की जे आम्हाला पाहिजे ते किसको चाहिए, जो जिसको हम चाहिए फिर वो किसको चाहिए, असं वाली गोष्ट आहे ती. तर आम्हाला जे आमच्यासोबत होते आम्हाला त्यांच्याकडून काही अपेक्षा पण नव्हत्या, वाटायचं की ब्रो. तर आम्ही स्टार्टिंग पासून त्या ब्रो कोड मध्येच राहिलेलो आहे. तर ना आम्हाला कोणी फ्रेंड झोन केलंय ना आम्ही कोणाला फ्रेंड झोन, म्हणजे ऑफकोर्स मुलं करत नाही मला फ्रेंड. म्हणजे यू वर ऑलवेज इन फ्रेंड झोन. नो आय वॉज नॉट. फ्रेंड काय करणार, मुलंच फ्रेंड आहे म्हटल्यावर काय फ्रेंड झोन. बरोबर. हे बघा खूप सिम्पल आहे माहितीये, की मी म्हटलं ना इगो सॅटिस्फॅक्शन वाला सगळा गेम चालू आहे. तर आपला इगो तिथपर्यंत न्यायचंच नाही की कोणी नाही म्हटलंय. तर आम्ही आमच्या इगो तिथेच थांबायचो की अरे कोणाला अप्रोचच नाही केलंय, पण त्याच्या मागे हे की अरे आपण फ्रेंड झोन नाही झालोय, पण का नाही झालोय, कोणाला अप्रोचच नाही केलंय. तर तसं आहे. पण कधीतरी अप्रोच केला असशील कोणाला? नाही, मग तर म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, लिटरली मी खूप फट्टू राहिलेलो लाईफमध्ये, ठीक आहे, खूप जास्त. तर कधी असं वाटलं पण ना की कोणती एखाद्या मुलीसोबत माझी ट्युनिंग मॅच होतीये. आणि मी जिथून येतो ना, तर आजकाल जे चालतो ना सिच्युएशनशिप, ह्या त्या गोष्टी त्या नव्हत्याच. तेव्हा तर तेच राहायचं की समजा एखादी मुलगी आवडली तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्ट लग्नाचे स्वप्न बघायचे, किंवा ऍटलीस्ट तुम्ही बघायचे की आय विल बी विथ हर थ्रू माय लाईफ, फॉर एव्हर वगैरे जे पण आहे. तर लवकर वगैरे म्हणजे कोणाला अप्रोच समजा एखाद्या मुलीशी मी बोलतोय ना, तर ऑलरेडी बॅक ऑफ द माइंड हा थॉट राहायचा की अरे समजा मी माझ्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या, किंवा मला समजा ती आवडतीये, तर मी तिला समजा प्रपोज केला किंवा विचारलं मी तिला, तर ही ऍज अ फ्रेंड पण चालली जाईल. तर हा थॉट खूप विचार, कारण पहिलेच मुली ग्रुपमध्येच नाहीये, आणि ज्या मुली होत्या त्या ऑलरेडी एकदम चिल झोन मध्ये झाल्या होत्या. तर एकतर मला ना खूप सिम्पलची गोष्ट मुलींबद्दल कळाली आहे की मुली लांबूनच चांगल्या वाटतात. जेव्हा तुम्ही मुलींना आतून ओळखायला लागतात ना, तेव्हा म्हणजे नॉट जनरलायझिंग, पण ज्या ऍटलीस्ट आमच्या सोबत होत्या त्यांच्याबद्दल सांगतो, शिव्या पडतील. तर जेवढं म्हणजे अशा मुली आम्हाला एकदम वाटायचं ना, अरे यार काय भारी पोरगी, काय हे ते. नंतर काही ना काही प्रोजेक्ट मध्ये वगैरे जे आमच्या सोबत काम करायला लागले ना, नंतर वाटायचं यार बरं झालं ही लांबूनच चांगली होती. नंतर कळतं हे पण तसेच आहे, जसं मुलगा आहे तसंच आहे, आपण तसाच आहे. फक्त एक कॅरेक्टर त्यांना प्ले करायचंय, मुलांना काही लाज नाही स्वतःची, त्यामुळे ते जसे आहेत तसेच दाखवतात.
मुलींना एक कॅरेक्टर प्ले करायचे की अरे आय एम व्हेरी सोफिस्टिकेटेड, मी अशी आहे तशी आहे. मुली पण जशा ग्रुपमध्ये तसं दाखवायला लागल्यात ना, मी म्हणतो मुलींपेक्षा डेंजर कोणी नाही, म्हणजे मुलं कुठे नाही राहणार असं मला वाटतं. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. हा, कारण इतके वर्ष आम्ही असं मुली म्हणजे असं समजतात की बॉईज हॅव ऑल द फन. आता बिकॉज यू डोंट वॉन्ट टू. तुम्ही मुलं, मी तुम्हाला म्हटलं पॉसिबल मुली कधी मला सांगा, तुम्हाला पुण्याहून तुम्हाला चाय प्यायची आहे, तुम्ही लोणावळ्याला का जाणार? नाही जाणार. हे मुलांचेच किडे आहेत. हे का करायचंय बाबा? तुला 10 रुपयाची चाय कुठं पण भेटते तुला. उगाच फक्त ना 10 जणांना दुसऱ्या दिवशी सांगायचंय की अरे आम्ही चाय प्यायला लोणावळ्याला गेलतो. हे सांगायला कारण की 10 जण नसतील, नाही जाणार पण नाही. ही तीच गोष्ट आहे. हे तेव्हाच सोशल मीडिया होतं. की मला 10 जण, म्हणजे मला नाही खूप सिम्पल एक गोष्ट वाटते थेअरी, की हे जे आता म्हणतात ना सलमान खान, शाहरुख खान, पहिले चालू असायचे की मी याचा फॅन आहे, मी त्याचा फॅन आहे. तर हे जे फॅन कल्चर वगैरे आहे ना, हे पण तेच आहे, ते इगो सॅटिस्फॅक्शन वाला. की समजा तुम्ही सलमानचा फॅन आहे, मी शाहरुखचा फॅन आहे. आता आपल्या दोघांमध्ये एक क्लॅश होतोय ना, की मी दाखवेल मी त्याचा फॅन असो किंवा नसो, तुम्ही त्याचा फॅन असो किंवा नसो, पण मला तुम्हाला खोटं पाडायचंय. तुम्ही 2 मिनिटात ऍग्री व्हा की नाही तू मोठा आहे, तू फॅन आहे. मी पण त्याचा फॅन नाही राहणार, मी जाणार नाही त्याचा शो, म्हणजे मूवी बघायला, हे बघायला, ते बघायला. पण तुमच्या आपल्या दोघांमध्ये जेव्हा भांडणं होतात ना, मला तुमचा इगो संपवायचा आहे, मला सुपेरियर दाखवायचं तुमच्यापेक्षा, त्यामुळे ह्या गोष्टी चालू आहेत. हे जे पक्ष विक्ष सगळे होतात ना, सो मला वाटतं काही नाही, हे त्याच गोष्टी आहे की मला पर्सनल लेवलवर मी मोठा आहे असं दाखवायचंय. की आजकाल जे लोक येतात शो बघायला, स्टँडअप बघायला, तुम्हाला सांगतो 90% किंवा 80% ऑफकोर्स लोक स्टँडअप सेट बघायला येतात, पण त्याच्यापेक्षा अर्ध्याहून जास्त लोक फोटो काढण्यासाठी येतात. ते फोटो का काढायचं, स्टँडअपला गेले, त्यांना फोटो का काढायचा आहे? कारण माझ्या ग्रुपमध्ये ह्या स्टँडअप कॉमेडी बद्दल चर्चा होते. समजा मी तो फोटो टाकला तर बाकीचे 5 जण जळतील किंवा बाकीच्या 5 जणांना इन्सिक्युअर की हे म्हणतील अरे यार तू कसा गेला. बरोबर. तर हे का होतं? समजा ते 5 जण नसले ना, मी त्याचा शोला जाणार पण नाही, असं मे बी होऊ शकतं. राईट. मग तुमच्या कॉमिक्स मध्ये पण असे ग्रुप्स आहेत का आता? कॉमिक मध्ये ग्रुप नाही म्हणता ना, कलेक्टिव्ह पहिल्यापासूनच फॉर्मॅट राहिलाय. जसं AIB होता, EIC होता. कसं असतं ना, स्टार्टिंगला जेव्हा स्टँडअप कॉमेडी स्टार्ट झाली होती तेव्हा प्रत्येकजण, म्हणजे हा जो आर्ट फॉर्म आहे तो खूप जास्त श्रीमंत लोकांचा आर्ट फॉर्म मानला जायचा. कारण जेव्हा 9-10 मध्ये स्टार्ट झालं ना, तेव्हा खूप लोकांना माहित नव्हतं स्टँडअप कॉमेडी काय. तर जेव्हा जे रायटर असायचे, कोणी आयफाय लिहितंय, कोणी काय लिहितंय, तर ते रायटरनी मे बी हे फिगर आउट केलं की दिस इज अनदर आर्ट फॉर्म. एक जे कॅनव्हास लाफ क्लब म्हणून आहे, त्यांचं एक कॉमेडी स्टोर लंडनचं इंडियामध्ये आलं, ते शोज करायला लागले. तर हे जे ऑलरेडी त्या इंडस्ट्रीत होते ते त्यांनी कंटेंट बनवणं चालू केलं. तर ऑफकोर्स एक ग्रुप बनून जातो की आपण 4 जण मिळून स्टँडअपच्या व्यतिरिक्त काहीतरी करूया. कारण फक्त स्टँडअप तेव्हा बघणारी ऑडियन्स कमी होती ना, तेव्हा 1 लाख व्ह्यूज म्हणजे व्हायरल मानलं जायचं. 1 लाख व्ह्यू कोणाचे असले ते ऑडिटोरियम शो विकायचे. आता 2-2, 3-3 मिलियनवर 10 तिकीट पण नाही जात. सो ती गोष्ट आहे. तर तेव्हा मग ते कलेक्टिव्ह वाईज वर्क व्हायचं. साईडली मराठीमध्ये एवढं नाहीये. मराठीमध्ये होतं ग्रुप वाईज होतं कामं, कलेक्टिव्ह वाईज, पण एवढे नाही होत. सगळेजण इंडिव्हिज्युअलच करतायत सध्या. आणि तुला काय वाटतं पुढे कसं हे कॉमेडीचं जे विश्व आहे हे कसं इव्हॉल्व्ह होताना दिसतंय तुला? कारण तू त्याचं बिझनेस अँगल पण बघतोस, बरोबर? म्हणजे तू शो प्रोड्यूस पण करतोस आणि तू स्टँडअप पण करतोस. मला काय कसं दिसतंय? गॉट इट. मला काय वाटतं ना, ऑलरेडी स्टँडअप कॉमेडीमध्ये स्टार कल्चर आलंय. आणि स्टार कल्चर जिथे येते ना, की एक कल्ट म्हणतो ना आपण, एक असतो की आर्ट आहे आणि एक ऑडियन्स आहे, ती त्या आर्टला बघायला जाते. त्यांना घेणं देणं नाही कोण परफॉर्म करते, ते जात आहेत आणि आर्ट कंझ्युम करून येत आहेत वापस. तसं थिएटरला तुम्ही जातात. पण हळूहळू स्टार कल्चर येतंय, कल्ट येतोय की मला ह्याच कॉमिक्सचं बघायचंय. सो आजच्या डेटला इंडियामध्ये आर्टपेक्षा आर्टिस्ट जास्त मोठा आहे. की लोकांना आर्टिस्ट बघायचा आर्टपेक्षा. तर जेव्हा लोक तसे येतील ना, जे आर्टसाठी ऑडियन्स येतील. आता तुम्ही मूवीला चालले जाता, तुम्ही कोणाचे पण फॅन असो, पण तुम्ही मूवीला जातात ना तुम्ही, की तुम्हाला बोर होतंय आणि तुम्हाला मूवीला जायचंय. ज्या दिवशी हे कॉमेडीमध्ये येऊन जाईल तेव्हा जे छोटे कॉमिक्स आहेत ते पण थोडेसे इव्हॉल्व्ह होतील. बट आजच्या डेटला ऑलरेडी स्टार कल्चर आलंय. आजच्या डेटला स्टँडअप कॉमेडी ऍज अन इंडस्ट्री खूप मोठी झाली आहे. कारण तुम्ही जे बघतायत युट्यूब, म्हणजे हे फक्त तिथपर्यंत लिमिटेड नाहीये आता. जसं युट्यूबला व्हिडिओ टाकतात कॉमिक्स, शो करतात, शो हाऊसफुल होतात.
पण याच्या व्यतिरिक्त आजकाल तुम्ही ऍड्स मध्ये पण त्यांना बघतायत, हो मूवीज मध्ये बघतायत. करेक्ट. बस्सीने रणवीर कपूरच्या म्हणजे सोबत सेकंड लीड म्हणून केलंय काम. प्रत्येक जण म्हणजे खूपसे कॉमिक्स आहेत, हर्ष गुजरालनी काम केलं अर्जुन कपूर सोबत. तर असे तर तुम्ही मूवीज मध्ये बघतायत, रियालिटी शोज मध्ये. आता प्रणीत ऑलरेडी बिग बॉस मध्ये आहे. तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉमिक दिसतोय. जिथं ऍक्टर्स दिसायचे किंवा तिथे म्हणजे मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटीज दिसायच्या, तिथं आता स्टँडअप कॉमिक दिसतोय. तर इट्स अ पॉझिटिव्ह साईन ओनली. या डेफिनेटली. पण ही पॉझिटिव्ह साईन असली तरी एक भीतीदायक स्टेटमेंट तुझी जी आहे त्याच्या मी विचारात ऍक्च्युली अडकले की आर्टिस्ट इज बिकमिंग बिगर देन आर्ट. सो हे होऊ नये याच्यासाठी ऑडियन्स म्हणून आमची काय जबाबदारी नाही. तर हे बघा, हे यात काही चुकीचं नाही. हे चालत आलेलं स्टार्टिंग पासून. सेम गोष्ट आहे ना की आपण आयुष्मान खुराना, नवाजुद्दीन सिद्दीकीला आता अप्रिशिएट करायला लागलो, तुम्ही चांगली स्क्रिप्ट बघतायत. पण स्टार्टिंगला तुम्ही पहिल्यापासून बघितलं तर स्टार कल्चरच होतं. हो ना. तुम्ही आर्टिस्ट, तुम्ही ऍक्टर बघूनच मूवीला जायचे. तर हे पहिल्यापासूनच आहे. यात ऑडियन्स काही नाही करू शकत. यात आर्टिस्टच करू शकतो की जे आर्टिस्ट. कारण हे बघा, दोनच गोष्टी. एक तर आपण ब्लेम करायचा कशावर, किंवा मग तुम्हीच त्या लेवलला जायचं की तिथं तुमची स्वतःची ऑडियन्स बनेल. बरोबर. बट याच्यामध्ये फायदा हा आहे, आपण म्हणतोय ना आर्टपेक्षा आर्टिस्ट मोठा आहे. यात चुकीचं म्हणू किंवा नाही म्हणता येईल, पण यात एक पॉझिटिव्ह पॉईंट हा पण आहे ना की समजा मी आर्टिस्ट आहे आणि समजा मी माझा एक शो करतो जिथं मी माझ्या नावावर 1000 तिकीट विकू शकतोय. पण ऍट द सेम टाइम त्या 1000 पैकी समजा ते माझ्या शोला आले आणि त्यांना हा शो आवडलाय, तर मी 1000 नवीन लोक स्टँडअप कॉमेडी ऍज अन आर्ट त्यासाठी मी तयार केलेत. बरोबर. यातले समजा 100 लोक पण एक्सप्लोअर केलं त्यांनी की अरे दिस इज अ गुड आर्ट फॉर्म. मी आता बघतो की आणखी कोणते आर्टिस्ट आहे, ज्याचा मी फॅन नसेल पण मी बघतो की आणखी कोणते शोज होत आहेत. आणि त्यातले 100 लोक बाकी वेगळ्या वेगळ्या शोला गेले, जे की नॉर्मली जाणार नव्हते पण माझ्या शोमुळे जात आहेत. सो आय हॅव क्रिएटेड दोज 100 पीपल इन टू आर्ट वाला ऑडियन्स ना. करेक्ट. हो. या सो दॅट इज अ पॉझिटिव्ह ओनली थिंग. ओके. या. सो एकंदर मला जे काही जाणवतंय ना तुझ्याशी बोलताना की तुला सगळ्या गोष्टींमधलं पॉझिटिव्ह दिसतंय. आम्हाला उपाय नाही. निगेटिव्ह राहून काय नाही करणार. सो निगेटिव्ह राहणारे लोक वेगळे. ओके. नाही, मला हे विचारायचं आहे की मग तुला जर सगळ्या गोष्टींमधलं पॉझिटिव्ह दिसतं, तर सध्याची जी आपली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह आहे असं तुला वाटतं? मी म्हटलं ना की मी अराजकीय माणूस आहे थोडासा. मी जास्त लक्ष. राजकीय आहेस तू? अराजकीय नाही, पण म्हणजे तुम्ही म्हणताय की जे स्टँडअप कॉमेडी बद्दल चालू आहे की इन जनरल? इन जनरल. म्हणजे हे थोडंसं आहे ना, मला पण ऑफकोर्स ऍज अ म्हणजे मी इलेक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो किंवा काय करतो, तर ऑफकोर्स माझी पण जिम्मेदारी बनते. बट सॅड पार्ट हा मला वाटतोय, माझं पर्सनल मत आहे कुठे ना कुठे, की इंडिव्हिज्युअल मध्ये किती काही असो ना, ऍज अ म्हणजे तुम्ही नागरिक म्हणून तुम्हाला 10 गोष्टी वाटतात ह्या व्हायला पाहिजे. बरोबर. पण सॅडली असं आहे की तुम्हाला माहिती आहे की तुम्ही विचार करून काही नाही होणार आहे. जे व्हायचं ते पुढूनच सिलेक्ट होऊन येणार आहे त्या गोष्टी. तर तो एक निगेटिव्ह वाटतो. म्हणजे मला वाटतं की जसं तुम्ही इलेक्शन सगळ्यांच्या मताने करतात ना, तसं प्रत्येक गोष्टीमध्ये कुठं ना कुठं असं एक काहीतरी कमिशन किंवा एखादा पॅनल किंवा काहीतरी पाहिजे, जिथं प्रत्येकाचं आमचं मत त्या गोष्टीमध्ये पण इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. जेव्हा त्या गोष्टीमध्ये आमचं मत इन्व्हॉल्व्ह होईल तेव्हा मग आपला म्हणजे आम्ही फक्त एक दिवस ऍक्टिव्ह नसू ना, आम्ही 5 वर्ष ऍक्टिव्ह असू ऍज अ इलेक्टर. बरोबर. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट वे. पण मग आपण 5 वर्ष बोटावर शाई लावून? नो, फक्त इलेक्शन म्हणून नाही. तुम्ही ऑनलाईन 10 गोष्टी काढू शकता. तुम्ही जे गोष्टी पास करतात, तर ऑफकोर्स आपण ज्यांना निवडले ते लोक करतात. पण कुठं ना कुठं काही गोष्टी तुम्ही आपलं मत पण तिथपर्यंत गेलं पाहिजे ना. सॅडली हे पॉसिबल नाही. आपलं एवढं पॉप्युलेशन आहे, ऑफकोर्स त्यांना पॉसिबल नाहीये. पण कुठं ना कुठं काहीतरी एक काढू शकतो ना गोष्ट. बरोबर. माझं एक खूप बेसिक, मी आहे ना बाईक वगैरे चालतो आणि मला खूप बेसिक एक वाटते गोष्ट जी झाली पाहिजे, गव्हर्नमेंटनी केली पाहिजे. की मला वाटतं की आता जेव्हा तुम्ही कोणी विदाऊट हेल्मेट पकडतात त्याला, तुम्ही त्यांना फाईन लावतात 500 रुपयाचं, 1000 रुपयाचं. हेल्मेट येतं 1000 रुपयाचं, है ना. जिथं सिग्नल आहे तिथंच तुम्ही एक हेल्मेटची शॉप समजा बनवून दिली आणि तुम्ही 1000 रुपयाची पावती घ्यायला तुम्ही 1000 रुपये घ्या आणि त्याला हेल्मेट जागोजागी दिलं, तर तुमचा प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होतोय ना. प्लस तुम्ही समजा सरकारचीच एखादी दुकान आहे, तुम्ही त्यासाठी एक नवीन बिझनेस पण क्रिएट करून देताय. आणि प्लस तुमची दुसरी गोष्ट आहे की हा सेफ राहायला पाहिजे. पावती फाटल्यानं कसं का सेफ राहणार आहे तो?
तो त्याच्यानंतर तर विदाउट हेल्मेटच चालला ना. मग तुम्ही त्याला तिथं हेल्मेट देऊन टाकलं, तुमचं तो पण सोल्युशन सॉल्व्ह झालंय. सो ही माझी एक समजा माझा थॉट आहे. अशा काही लोकांचे काही वेगवेगळे थॉट असू शकतात, ज्यांना खूपशा गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात. करेक्ट. पण आम्हाला गोष्टी सॉल्व्हच नसतील करायच्या. एक्झॅक्टली. तर त्याच्यामध्ये काय करणार? म्हणूनच जे मी म्हणतो ना, आय हॅव बिकम अपॉलिटिकल. इट्स नॉट बिकॉज ऑफ माय चॉईस, की हे मग बनून जातात तुम्ही, की तुम्हाला जेव्हा तुमच्या हातात काही तेव्हा तुम्ही धडपड करणार ना. जेव्हा तुम्हाला कळतं तुमच्या हातात काही नाहीये तेव्हा काय करणार? बर, आता आपण वळूयात रोस्टिंगकडे. की म्हणजे आपण रोस्टिंग इज अ कल्चर आणि ते इट्स अनदर आर्ट फॉर्म. जसं मी म्हटलो ना, अॅनेक्डोट, अल्ट कॉमेडी मध्ये काय तुम्ही एखादा कॅरेक्टर घेऊन जातात. जसं मी चार्ली चॅप्लिन बनून गेलो आणि मी कॉमेडी करतोय, एक पीपीटी वाला. तसं रोस्ट इज अनदर आर्ट फॉर्म. पण ज्या वेळेला भारताच्या बाहेर रोस्ट होतं तेव्हा आपण बघतो की अगदी अमेरिकेचा प्रेसिडेंट सुद्धा बसून गपचूप ऐकतो जे रोस्ट होत असतं. त्याच्यानंतर त्याची काय प्रतिक्रिया असेल तो वेगळा विषय. पण भारतामध्ये आय थिंक AIBनी पहिला रोस्ट आणला. बरोबर. आणि त्याच्यानंतर ऍज सच रोस्ट झालेले नाहीये, किंवा जे इंडिव्हिज्युअली होत आहेत बरोबर त्यांना खूप बॅकलॅश फेस करावा लागतो. बरोबर. सो रोस्ट करण्यासाठी सेफेस्ट टॉपिक्स काय आहेत असं तुला वाटतं? तर याचा सोल्युशन आशिष सोलंकीनं ऑलरेडी काढलंय. त्यानं रोस्ट शो काढलाय. तर काय असतं ना, तन्मयनी पण जे केलं होतं, AIBने जे केलं होतं त्यात पण काही चुकीचं नव्हतं. त्यांनी पण 10 जण पॅनलला बोलले, त्यांनी आपल्याच जोक केले होते. तेव्हा लोकांना माहित नाही, त्यांना शिव्या नव्हत्या ऐकायच्या. मला हे कळत नाही, सिम्पलचा फॉर्मॅट आहे, ठीक आहे, की समजा तुम्हाला शिव्या नाही ऐकायच्या युट्यूबला, मग त्या शिव्या कुठंच नाही दिसल्या पाहिजे ना. तुम्हाला एखाद्या क्रिएटरवर 100 शिव्या चालू आहे आणि तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर, मी म्हटलं कॉमेडियन्स आर व्हेरी इझी टार्गेट. तर तुम्ही फक्त कॉमिकनी शिव्या दिल्या किंवा कॉमिक काही बोललाय तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टीचं का राग येतो किंवा तुम्ही त्यालाच का अपोज करताय. खूपसे वेब सिरीज पडलेले आहे युट्यूबला. नंतर खूपसे रोस्टवाले युट्यूबर आहेत, ठीक आहे. नंतर खूपसे जे नॉर्मली भांडण माहिती ना, ते नॉर्मली जातात काही शूट करतात, त्यात शिव्या आहेत. आणि त्यात बीप नाहीये ना, तिथे म्यूट करता ना काही करत, तिथं शिव्या आहे प्रॉपरली. फक्त एखाद्या कॉमिकनी कंटेंट टाकलाय शिव्यांचा म्हणून तुम्ही त्याला बॅकलॅश करता किंवा तुम्ही त्याला अपोज करता. बरोबर. शेवटी आशिषने पण काढला तो शो, पण त्याला तेच म्यूट करावं लागल्या, की बाबा तुम्हाला नाही ऐकायचं, ठीक आहे. मला हे सांगा, जे शो बघतायत सगळे ऍडल्ट लोकच आहेत. प्रत्येक जण, आपल्याला माहितीये आपण आपल्या एकत्र असताना, म्हणजे एकटा असताना आपण काय बघतो किंवा काय नाही बघत. तर फक्त तुम्ही कोणतरी दाखवताय म्हणून तुम्ही त्याला का बॅकलॅश करता आणि ते कॉमिकलाच का होते त्या गोष्टी. समजा तुमचा प्रॉब्लेम तोच आहे ना, फक्त कॉमिकच समाज कसं काय बिघडू शकतो हे मला सिम्पल म्हणणं आहे. बाकी 100 प्लॅटफॉर्मवर, म्हणजे जो मुलगा एखादा शो बघतोय तिथं, समजा तुम्ही म्हणता रोस्ट आहे, तोच मुलगा बाकीच्या याला पण रोस्ट कोणी बघतोच येतो जिथं शिवाय. गेम, जे ऑनलाईन गेम्स वगैरे खेळतात लोक, त्यात तर लाईव्ह असतात, ते पण देतात शिव्या. सो आय डोंट अंडरस्टँड की वाय ओनली कॉमिक्स. लेट्स गो टू द रूट्स ऑफ कॉमेडी. की स्टँडअप कॉमेडी ह्याची गरज आज आपल्या समाजाला किंवा कोणत्याही समाजाला का आहे? हे बघा, मी सिम्पल याच्यामध्ये माझा जो थॉट ते सांगतो तुम्हाला आहे ना. मूवीज एक आर्ट फॉर्म झाला, थिएटर एक आर्ट फॉर्म झाला. याच्यामध्ये आहे ना खूपशा आर्ट, म्हणजे वेगवेगळे टॉपिक्सवर ते दाखवलं जातं. स्टँडअप कॉमेडी जसं मी डिस्कव्हर केलं ना, मी का या आर्ट फॉर्मच्या प्रेमात पडलो, कारण ऍज अन ऑडियन्स मला दिसलं की स्टेजवर कोणतरी एक माणूस आहे किंवा एखादा परफॉर्मर आहे जो माझ्या मनातल्या गोष्टी बोलतोय, ज्या मला बोलायच्या होत्या, आणि त्याच्यामध्ये ह्युमर पण आहे. म्हणजे स्टँडअप कॉमेडी हा असा आर्ट फॉर्म आहे जो तुम्हाला तुमच्याच निगेटिव्हवर हसायला शिकवतो, जे तुम्ही नॉर्मली नाही करणार. आजच्या डेटला थेरपी वगैरे ह्या त्या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहे. सगळे म्हणतात घ्यायला पाहिजे, की घ्यायला पण पाहिजे. तुम्ही थेरपिस्टकडे जाता, हे करतात. स्टँडअप कॉमेडी हा असा आर्ट फॉर्म आहे की ज्या तो 1 तास असतो ना, तुम्ही सगळं विसरतात. हसवणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे, तुम्हाला पण माहिती आहे. जसं तुम्ही मूवीज मध्ये तुम्ही अक्षय कुमार वगैरेचे इंटरव्ह्यू बघा, सगळे म्हणतात की खूप हार्ड गोष्ट आहे, आणि जे ऑडियन्स म्हणून बघतात ना, त्यांना वाटतं अरे हा हे कोणी पण करू शकतो, पण टू बी ऑनेस्ट याच्यापेक्षा अवघड गोष्ट नाही. आम्ही एक जोक बनवतो, एका जोकवर कमीत कमी 10 दिवस, एक महिना आम्ही वर्क करतो, त्याला कसं कन्स्ट्रक्ट केलं पाहिजे सो दॅट लोक हसले पाहिजे. सो दिस इज व्हेरी टफ आर्ट फॉर्म टू हॅव, म्हणजे प्रेझेंट करण्यासाठी. बरोबर. आणि यू डोंट हॅव एनी प्रॉप्स ऑल्सो ना.
सो दॅट्स दॅट कम्स इन अल्ट कॉमेडी, ज्याच्यामध्ये समजा जसं म्हणजे कोणी काही पण बनवून आलेलं आहे. तुम्ही काही युज करा. खूपसे लोक आजकाल प्रॉप्स युज करून पण स्टँडअप कॉमेडी करतात. इट्स मोर लाईक की तुम्ही काही करून लोकांना हसवतायत. आणि स्टँडअप कॉमेडी खूप पर्सनल वाटतं. याच्यामध्ये 10 लोक नाहीये, याच्यामध्ये एकटा माणूस आहे, तुम्ही त्याला रिलेट करताय. आणि कुठं ना कुठे ना ऍज अ कॉमिक माझी पर्सनॅलिटी पण बाहेर जाते. बरोबर. म्हणजे मी इथे कॅरेक्टर प्ले नाही करत आहे, मी इथे मी स्वतः आहे. तर मी समजा लोकांशी क्राऊड वर्क करतोय, मी माझे किस्से सांगतोय, तर ते कनेक्ट होणं खूप जरुरी आहे. समजा ते माझ्यासोबत कनेक्टच नाही झाले तर नंतर माझ्यासोबत एक तास नाही थांबू शकणार. करेक्ट. सो जेवढं दिसत आहे खूप हार्ड ही गोष्ट. सो क्राऊड वर्कच्या बाबतीत मला एक प्रश्न आहे. आय थिंक प्रणित बऱ्यापैकी क्राऊड वर्क करतो, तू पण क्राऊड वर्क करतो. तर क्राऊड वर्क मध्ये तुम्ही जे ऑडियन्स आलेला आहे ऍट देअर कॉस्ट तुम्ही जोक करत असता. राईट. सो असा कधी भयानक अनुभव आलाय? म्हणजे ऑडियन्स चिडली वगैरे असं की आता रिसेंट आहे, मागच्या आठवड्याचाच अनुभव आहे. इथेच एचबी रोडला माझा शो होता. सो मी आहे ना हे खूप मी शिकलोच आहे हिंदी कॉमिक्स कडूनच ही गोष्ट, की कोणाशी मी क्राऊड वर्क करतो ना तर खूप म्हणजे लाईट नोटवर केलं पाहिजे ती गोष्ट. आणि मी जेव्हा त्यांच्यासोबत क्राऊड वर्क झाला, मी त्यांच्यासाठी मी म्हणतो टाळ्या वाजवा किंवा काय, आणि आपला एक मूड कळून जातो की तो पण सेम पेजवर आहे, त्याला वाईट नाही वाटत ही गोष्ट. तर माझा क्राऊड वर्क करण्याचा माझा हाच अर्थ असतो की ते थोडंसं पर्सनलाइज वाटतं गोष्टी. कारण मी जसं मला सेट करतोय तर मी माझ्याबद्दल सांगतोय, तर मध्ये मध्ये क्राऊड वर्क केलं ना तर एक ऑडियन्स पण तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह राहते. आणि आजकाल लोकांना पण वाटतं की अरे मी पण काहीतरी माझा पण पार्ट असावा शो मध्ये, माझा पण इनपुट द्यावा मी काहीतरी. सो त्याच्यासाठी मी क्राऊड वर्क वगैरे करतो. लास्ट शोला असं झालं की जनरली माझी जी ऑडियन्स आहे ती यंग ऑडियन्स आहे थोडीशी, की जसं 18 ते 35 पर्यंत वगैरे. आणि तसं मी काही म्हणजे ऍडल्ट कंटेंट वगैरे करत नाही, पण असं असतं ना की जसं आपलं थोडी बकचोदी टाईप असतो कंटेंट, की आपण काही बोलू काही नाही करू. आणि एजेड लोक, मला हा पण प्रॉब्लेम नाही एजेड लोकांचा, ठीक आहे. कारण मी ही गोष्ट बघितली की माझ्या शोला आहे ना, मागच्या 1-2 शोला एजेड लोक आले होते आणि सगळ्यात जास्त एन्जॉय त्यांनीच केलंय. म्हणजे दे आर टू कूल. पण सेम गोष्ट तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत सगळ्यांसोबतच. तर लास्ट शोला जो आता मागच्या आठवड्यात झाला तेव्हा मुलगा, त्याची वाईफ आणि आई आणि वडील आलेले. सो आय वॉज डुईंग माय कंटेंट. नंतर क्राऊड वर्क मध्ये मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी खूप भारी सांगितलं की मी माझ्या नवऱ्याला कसं कंट्रोलमध्ये ठेवते, मी असं तसं तसं. ते एकदमच त्यांच्या साईडनं पण खूप सुटल्या होत्या, एकदमच काही काही सांगत होत्या. तर मी म्हटलं भारी आहे, त्यांचं सुकून येतं. मग आय हॅव ऑल्सो बिकम व्हेरी कूल. नंतर मग मी पुढच्या मुलाकडे गेलो, थोडंसं रिलेशनशिप बद्दल वगैरे बोललो. तर ते आपले ऑफकोर्स जेनजीचे मुलं होते, मग ते सांगायला लागले माझे 5 रिलेशनशिप आहे, असं आहे तसं आहे. आणि त्याच्यात लोकांना पण मजा येते. आय वॉज जस्ट लिसनिंग, मी त्याचा विचार होतो. त्याच्यावर त्या आजी थोडासा ऑफेंड झाला की अरे हे काय आजकालचे मुलं असं तसं, तुम्ही पण काय ऐकून घेताय, तुम्ही पण काय सांगताय. सो मला आता 2 चॉईस आहे की मग मी सगळंच कट करून म्हणजे ते चालू ठेवायचं कंटेंट वगैरे, मग एकदम सेफ करायचं. पण बाकीच्यांचा पण मला विचार करायचा ना की त्यांनी पण पैसे दिलेले आहेत. तर मी यांना खूप म्हणजे त्यांचा मुलगा वगैरे पण होता, ते पण थोडे एम्बॅरेस फील करत होते की अरे का करते आई वगैरे असं. तर मी पण त्यांना तेच रिक्वेस्ट केली. मी म्हटलं आपण कॅफेमध्ये आहे, तुम्ही बसून जा, हवं तर तुम्हाला आवडत नाही काही हरकत नाही, कारण कॉमेडी खूप सब्जेक्टिव्ह आहे. एक गोष्ट एखाद्याला आवडते जरुरी नाही कोणाला आवडली नाही, प्रत्येकालाच आवडली पाहिजे. सो आय रिक्वेस्टेड देम की बाबा तुम्हाला बसायचं तुम्ही बसा, मी तुम्हाला तिकीटचे प्राइस पण वापस करतो, तुम्हाला काही खायचं पाहिजे तुम्ही द्या, दॅट्स ऑन मी, तुम्ही बसा आरामात. ते बाहेर गेले. नंतर पुढचं 40 मिनिटं वी हॅड म्हणजे लाईक लॉट ऑफ फन. म्हणजे आम्ही मग तर काही रेस्ट्रिक्शनच नव्हतं ना, ज्या गोष्टी आम्ही थांबवत होतो, मग तर आणखी मजा आली. पण होतं, तुम्ही सगळ्यांना खुश नाही करू शकत. म्हणजे असं आहे की ऍज अन आर्टिस्ट तुम्ही काहीही केलं तरी काही नाही म्हणजे खुश नाही करू शकत. सो अनदर व्हेरी डिफिकल्ट ऑडियन्स अकॉर्डिंग टू मी, जेव्हा तुम्हाला कॉर्पोरेट इव्हेंट्ससाठी बोलवतात, कसं असतं ते? तर 2 टाईपचे असतात. एक तर कॉलेज शो आहे, आजच मी करून आलो कॉलेज शो. मी असं एकदम गौतमी पाटील वगैरे टक्कर, म्हणजे आमचं कॉलेज शो इथं चालू होता आणि बाजूला आता चालू आहे ना, लास्टचा दिवस आहे ना, तर गौतमी पाटीलचा पण शो होता. मला भारी वाटलं की अरे 2 साईडला. तर एक तर कॉलेज शो खूप भारी असतात, ठीक आहे. कॉलेज शो मध्ये निगेटिव्ह पार्ट हा आहे फक्त की फॅकल्टी येऊन बसते, ठीक आहे, जे की बसायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, मधून सगळी फॅकल्टी पण भारीच आहे. सगळ्यांना वाटतं की आपण बसायला पाहिजे, आपण एन्जॉय केलं पाहिजे. पण ते जे मुखवटा घेऊन फिरतात ना की मी स्ट्रिक्ट आहे, मी कसं काय हसू, अरे हे कसं काय बोलतो, ते कसं काय बोलतोय, तर त्याच्यामुळे त्यांना थोडं स्ट्रिक्ट राहावं लागतं. त्याच्यामुळे कॉमिकला अर्ध्या गोष्टी थांबवाव्या लागतात. पण कॉलेज शो
ओव्हरऑल तुम्ही बघितलं खूप फन असतात, म्हणजे लोक एकदम इन्व्हॉल्व्ह. आता पण मला मेसेजेस येत होते की अरे वी हॅड ब्लास्ट, खूप भारी शो झाला दादा, असं तसं. कॉर्पोरेट शो दोन्ही साईडचे होऊ शकतात. ऍज अ कॉमिक आम्हाला काय ना, आम्हाला वाटतं की जो बेसिक सेटअप तुम्हाला काय ना, जसं माझं ऍज अ कॉमिक माझं एक सेट आहे, माझं एक कंटेंट आहे, पण ते कंटेंट फक्त वर्क व्हावं म्हणून फक्त कंटेंट इम्पॉर्टंट नसतो. तुम्ही क्लोज रूम मध्ये असणं इम्पॉर्टंट आहे. तुमची जी ऑडियन्स आहे ती थिएटर स्टाईल मध्ये बसणं इम्पॉर्टंट आहे, की माझ्या जवळ आहे, मला ऐकतायत. कारण स्टँडअप कॉमेडी ना खूप असं लग्नासारखं आर्ट फॉर्म आहे, की ज्याच्यामध्ये दोघांचे इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, ऑडियन्स आणि कॉमिक्स. ठीक आहे. म्युझिक वगैरे तसं असतं, वन साइड लव्ह वाला चालतं ते, की तो वाजवतोय, तुमचं तोंड तिकडे तरी तुम्ही एन्जॉय करताय. तर कॉर्पोरेट शो खूप कमी असतात असे, की जे आमची रिक्वायरमेंट आहे तसे होतात. अर्ध्याहून जास्त कॉर्पोरेट शो असतात की सगळे ते टेबल नुसार बसलेले असतात. दुसरी गोष्ट, अल्कोहोल खाणं वगैरे चालू करतात. जेव्हा माझ्या हातात ग्लास आहे किंवा माझ्या हातात खाणं आहे आणि माझ्या तोंडात मध्ये पण मी जेवलोय, मी हसणार नाही, मी टाळ्या नाही वाजवणार. ऍज अ कॉमिक मला लाफ किंवा हे नाही, मला माहिती एन्जॉय करतात, मला त्यांचं एक्सप्रेशन कळतंय, पण आम्ही एवढे भुकेला असतो ना टाळ्यांचे वगैरे, समजा मला नाही आल्या त्या, मला वाटतं अरे वर्क नाही करते, मग आम्ही आणखी काहीतरी पागलसारं करायला लागतो, की हे पण करू ते पण करू. मग लोकांचे फीडबॅक येतात की छान झाले, पण आम्हाला माहिती ना की दिस इज नॉट वी एक्सपेक्टेड, वी नो वी कॅन डू बेटर दॅन दिस. एकतर ते म्हणजे कॉर्पोरेट शोला आहे ना, ती तशी फिलिंग येते की ते पैसा फेकवत नाचा फक्त त्यासाठी बोलवलंय, की बस आम्हाला पैसे भेटले म्हणून आम्ही गेलोय, ते तसं आहे आणि ते करावंच लागतं. राईट. सो थोडासा रोस्टिंग करे. हा कोण तुम्हाला दॅट्स माय नाईटमेअर. पण आय डोंट माइंड. नाही ठीक आहे. नो, आय एम ओपन टू इट. तुमचं चांगलं आहे, तुम्ही एडिट पण करू शकता जे आवडले. नाही, सो मी नावं घेते. बरं, पण असं अचानक, बट ठीक आहे, आय ट्राय. युअर रिॲक्शन्स. नाही, मला हे बघा प्रॉब्लेम काही नाही. मी माझ्या शो मध्ये मला माहिती आहे ना मी काय ठेवू शकतो, काही नाही. मला माहिती तुम्ही काय ठेवणार काय नाही, तर मी माझ्या शो मध्ये बिंदास बोलतो एकदम. तर तुमच्या मला थोडासा विचार करून पण बोलावं लागेल, अशी गोष्ट. बरोबर. बरं, सो रोस्ट जेव्हा तू करतोस तेव्हा, आता सपोज मला रोस्ट करायचं असेल, तर आता इतका वेळ झाला आपण बोलतोय एकमेकांशी, तुला थोडा तरी अंदाज आला असेल ना की माझं कसं, मला कसा रोस्ट करशील? नाही म्हणजे तसं, म्हणजे तुम्ही कशा पर्सन आहे असं म्हणताय तुम्ही? नाही, तसं नाही म्हणत आहे मी. म्हणते की मला रोस्ट करायचं झालं तर कसं करशील? नाही, म्हणजे तुम्हाला नाही का, तुम्ही चांगलंच येत असेल तर मला थोडंसं झालं म्हणजे सुरू. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्ही इतकं चांगलं बोलताय, मला बोलून देताय आणखी. अच्छा, ओके. बर, म्हणजे आता हा रोस्ट करतोय का नाही हे मला कसं कळणार? मी सांगितलं ना मुलींबद्दल की पहिल्या भेटी चांगलेच वाटतात सगळे. आपल्याला भेटावं लागेल थोडं. ठीक आहे. बरं, आता तुला जर रोस्ट करायचं असेल राहुल गांधी, नाही म्हणजे तो माणूस, म्हणजे मला वाटतं ना त्याला रोस्ट करायची गरज नाही, तो स्वतःच रोस्ट करत असतो. मला आहे ना खूप असं, मी खूपदा टाकले पण स्टोरीवर की माझं असं, मला कोणी विचारलं फेवरेट स्टँडअप कॉमिक कोण आहे, मी त्याचंच नाव घेतो खूप, कारण मला खूप भारी वाटतं तो माणूस. माहितीये, ज्याला म्हणजे एवढं चुकीचं कसं असतो, त्याला माहिती आहे की ज्या टेक्निकली गोष्टी चुकीच्या तरी तो एवढं कॉन्फिडंटली बोलतो. आणि वरतून कॉन्फिडन्स असणं की मला म्हणजे वन ऑफ द हायर पोझिशन भेटावी. सो आय लाईक दॅट गाय ऍज अ व्हेरी कंटेंट क्रिएटर. या, ऍज अ कंटेंट क्रिएटर. अजून कोण कंटेंट क्रिएटर्स तुझे फेवरेट? सध्या तर तेच जास्त करून. आणखी नाही, ठीक आहे, नाव वगैरे तेच होऊन जातं ना नावांमध्ये. आज मला असं कळालं ना, एकदम छोट्या असे एकदम आटरू लोकांचे पण सपोर्टर आहेत. म्हणजे ज्यांची नावं त्यांनी घेतलेली नाही आहेत ते अटरू आहेत आयदर, किंवा नाही कोणाचे पण आजकाल काही चालू आहे. त्यांचं नाव पण तुला माहित नाही, त्यांना पण कुठून सपोर्ट. त्यांचे फॅन पेजेस आहे यार, फॅन पेजेसला 2 फॉलोअर असतील पण तरी आहे फॅन. मला वाटतं त्यांनीच काढले. एक्झॅक्टली. तर प्रत्येकाचं आजकाल फॅन पेज पहिले बनतं, नंतर मेन प्रोफाईल बनते, असं. पण सो सोशल मीडियाकडे तू कसं बघतोस? हे बघ, सध्या आहे ना, म्हणजे मी आहे ना पहिले खूप एक्स्ट्रोवर्ट टाईपचा माणूस होतो, जे मी म्हटलं ना कॉलेज वगैरे. पप्पांचा जो किस्सा आला त्याच्यानंतर मी खूप ट्राय केलं त्यातून बनावं थोडंसं एक्स्ट्रोवर्ट, ज्या झोनमध्ये होत त्या झोनमध्ये, पण होत नाही माझ्याकडून तेवढं. सोशल मीडिया आजच्या डेटला आहे ना मला खूप नेसेसिटी वाटते. आय नो आय हॅव गुड कंटेंट, आय नो की लोक माझ्या शोला आले त्यांना भारीच वाटणार शो, पण लोकांपर्यंत पोहोचायचं कसं? सो सोशल मीडियाच एक असा ऑप्शन आहे
की जिथं जे पाहिजे लोकांना ते तुम्हाला करायचंय. बरोबर. ते म्हणतात नाचा, आम्हाला नाचावं लागणार आहे. तीच हम्म. गोष्ट आहे. कारण एकदा मी लोकांपर्यंत पोहोचलो ना, म्हटलं ना तुम्हाला की तुम्ही चांगलं असणं आणि लोकांनी डिस्कव्हर करणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहे. हो, खरंय. तर डिस्कव्हर होण्याचीच जर्नी चालू आहे सध्या. एकदा लोकांनी डिस्कव्हर केलं, मला माहिती ते माझ्या शोला आले, आय नो, त्याच्यानंतर मला काही करायची गरज नाही, नाचायची गरज नाही कुठे. आय Right. नो की पुढे कशी प्रोसेस आहे. पण तोपर्यंत सोशल मीडिया असा एक प्लॅटफॉर्म आहे किंवा एक थोडा सपोर्ट आहे आम्हाला की त्याच्या थ्रूच आम्ही करू शकतो. नाही तर दुसरं काय आहे सपोर्ट. बरोबर. Yeah. सो आता तुला महाराष्ट्रात तू परफॉर्म करतोस, हा. भारतभरात इनफॅक्ट. नाही, हा म्हणजे मी 2-3 सिटीज केले, दिल्ली, मुंबई किंवा बँगलोर वगैरे केले. सो महाराष्ट्रामध्ये जर तुला असे शहरं रँक करायचे असतील कॉमेडी सीनच्या दृष्टीने, ओके, तर कोणती शहरं? हे rank बघ, करशील? म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये ना 2 सिटी मानल्या जातात, बँगलोर आणि पुण्याची ऑडियन्स बेस्ट आहे. हा. तुम्ही कोणत्या पण आर्टिस्टला विचारा, ते म्हणतील की बँगलोर आणि पुण्याची ऑडियन्स बेस्ट आहे म्हणून. समहाऊ म्हणजे ते खूप Okay. रिस्पॉन्सिव्ह आहे, खूप जास्त तुम्हाला म्हणजे तुमच्या शोला येतात, प्रेझेंट राहतात. आम्ही एका दिवसामध्ये 3 वेगवेगळे शो केले होते. 3 शो सोल्ड आउट होते. म्हणजे 4,500 ऑडियन्स होती ओके. ऑरेंज कॉमेडी क्लबनी. 3 वेगवेगळ्या आर्टिस्टचे 2-2 शो केले होते. आणि सगळीकडे हाऊस म्हणजे एवढी ऑडियन्स आहे, एवढं येतात, प्रेम देतात. तर महाराष्ट्रात ऑफकोर्स पुणे तर बेस्ट आहे. ज्यांना म्हणजे त्या ऑडियन्सला नॉलेज आहे स्टँडअप कॉमेडीचं, ते एक्सप्लोर पण करतात बाहेर येऊन. आणि ते आणखी म्हणजे इनपुट्स वगैरे पण ते तुम्हाला चांगलं वाटलं ते पण देतात. तर ती एक आहे. सेकंड मुंबई आहे, कारण मुंबईमध्ये ऑलरेडी बेस झालेला आहे थोडा हिंदी कॉमिक्सचा वगैरे. तर बाकीचं ऑफकोर्स मराठी असणं साहजिक आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त नाशिक झालं, अहिल्यानगर आहे, कोल्हापूरला कमी शोज होतात पण कोल्हापूर आहे. इथे थोडं ऑडियन्स बाहेर यायला चालू झालेली आहे. मग ती वाली ऑडियन्स आहे, आर्टिस्टवाली ऑडियन्स, की आर्टिस्ट असेल तरच आम्ही बाहेर आहे. आर्टवाली सध्या येणं थोडंसं टाइम लागेल. छत्रपती संभाजीनगरला शोज होतात. नागपूरला होतात मोस्टली शो. मी तर नाही केलेला, पण नागपूरला होतात. नागपूरला हिंदी शोज पण होतात जास्त. पण पुणे इज बेस्ट. म्हणजे पुण्यापेक्षा आय थिंक हे झालं ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तू म्हणतोस. आता ऍज अ सिटी अत्यंत ह्युमरस अशी कोणती सिटी आहे महाराष्ट्रात का? महाराष्ट्रात म्हणजे माझा जास्त अनुभव नाही आलाय इतका, पण पुणे म्हणजे पुण्यात राहिलं तर पुणे भारीच वाटतं. इंडियामध्ये मी सांगू शकतो, मी एकदा म्हणजे वाराणसीला गेलो होतो आणि तिथलचं सार्कॅझम जे आहे लोकांमध्ये, म्हणजे नॉर्मली मी आणि माझा मित्र आम्ही जास्त करून टाळलं ऑटो वगैरे घेणं. आम्ही पायीच फिरत होतो कारण ते चाट वगैरे खूप भारी भेटतो. नॉर्मली लोकांशी बोलताना आम्हाला कळते तो अपमान करतो, तरी आम्हाला हसू येत होतं. इतके सार्कॅस्टिकली बोलतात. एक किस्सा आहे, आम्ही पान टपरीवर थांबलो होतो पान वगैरे खायला. तर तिथे एक माणूस वगैरे आलेला आणि तो म्हटला की गंगाजी का जल का मिलेगा यहाँ पे. पान टपरीवाला म्हटला की सरळ जा आणि लेफ्ट घे म्हणून. आणि ते ऍक्च्युली गंगा नदीचाच ऍड्रेस होता डायरेक्ट तो. सो त्याला बॉटलचं पाहिजे होतं, पण ते इतकं सार्कॅस्टिकली त्याने डायरेक्ट नदीचाच पत्ता सांगितलं त्याला. आणि हा एक किस्सा आहे बघा, इतकं सार्कॅझम भरलंय त्या सिटीमध्ये. पुण्यात ऑफकोर्स आपले पुणेरी लोक वगैरे सार्कॅझम तर आहेच, पण मला एवढा अनुभव नाही आला तो सार्कॅझमचा, कारण त्या लोकांसोबत जास्त म्हणजे एवढं भेट वगैरे. अस्सल पुणेकरांबरोबर अस्सल पुणेकर एक्झॅक्टली. तर त्यांचं सार्कॅझम म्हणजे जेवढं दिसतं, जेवढं ऐकलंय, कानावर आले तेच खूप आहे. अनुभवायची इच्छा नाही. नाही म्हणजे मला तर आवडेल, मला खूप भारी वाटतं. मला कोणी इन्सल्ट करताना मला भारी वाटतं ते. रिअली? हा, म्हणजे मला वाटतं म्हणजे क्रिएटिव्ह पाहिजे पण त्याच्यामध्ये. अर्थात. हा, की बाई ते करून समजा 4 लोक हसतील, मला वाटतं भारी केलं यार. कारण मला फ्रीचा जोक भेटतो. स्टँडअप कॉमिक एवढं म्हणजे हलकट पॉझिटिव्ह सेन्समध्ये अशी जाते ना, त्यांना भारी वाटते. प्रत्येक ठिकाणून कंटेंटचं बघत असतात, कारण मी माझ्या लाईफवर किती कंटेंट बनवणार ना. बरोबर. आणि मला कुठून पण वाटतंय की अरे हा खूप फनी किस्सा आला आणि याला मी बनवू शकतो एक किस्सा, तर ऑफकोर्स मला तर भारी वाटेल की अरे हे किती भारी झालंय. करेक्ट. आज इथं तुमच्या पॉडकास्टवर येताच मी कॅबनं आलो होतो, तर ते ट्रॅफिक वगैरे खूप असल्यामुळे समोर एक टेम्पो चालला, टेम्पो मध्ये घुसला आणि जे ट्रॅफिकच्या मॅम होत्या, ट्रॅफिक पोलीस मॅम, त्या खूप फ्रस्ट्रेट झाल्या कारण खूप चालू होत्या. त्याच्या टेम्पोवाल्याला म्हटलं, एक काळ्या उंदऱ्या लोकांवर मध्ये घुसलाय. आम्ही त्याच्यावर ट्रिप झालो की म्हटलं कोणी काही म्हणू शकतं इथं यार. एकदा तुमचं फ्रस्ट्रेशन लेवल गेली मग मॅटर नाही करत. आम्ही कॅब थांबून आमचा ड्रायव्हर त्या टेम्पोवाल्याला चिडवतो की भाई केला का स्वतःचा उद्धार, असं तो पण असतोय. तर लोक, मी तेच म्हटलं की जे पॉझिटिव्ह ह्युमर असं कोणाला काही घेणं देणं नाही, लोक एवढे पॉझिटिव्ह आहे या गोष्टींबद्दल. लोकांचं तेच होतं की जेव्हा इगो हर्ट होतो, बाकी. बरोबर. सो आता कपिल, आपण लास्ट सेगमेंटकडे येतो. या सेगमेंटचं नाव आहे सानविवी.
ओके. म्हणजे साष्टांग नमस्कार किंवा सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. बरं. पोस्ट कार्ड्स नाही मला कळलं ते काय होतं. कळलं. ओके, गुड. सो तुला जर पत्र लिहायचं असेल, आता म्हटलं की तुला पोस्ट कार्ड दिलं आणि म्हणलं तुला ज्या व्यक्तीला लिहायचं त्या व्यक्तीला, मग ती व्यक्ती हयात असो नसो, कोणीही असो ती व्यक्ती, तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? म्हणजे खूप ऑब्व्हियस आहे आणि मला खूप विचार पण येतात खूपदा. मी ऑफकोर्स माझ्या पप्पांना पत्र लिहिल आणि मला हेच लिहायचंय पत्रामध्ये की मला आहे ना नेहमी असं वाटायचं की तुम्ही लाईफमध्ये जे पण स्ट्रगल केलेत, आम्हाला बघितलं की खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही स्वतः सॅक्रिफाईस करून आम्हाला आणून दिल्या. आणि एक टाइम आला होता जिथं मला वाटलं की यार त्यांच्या अपेक्षा खूप जास्त नव्हत्या. मला वाटलं की तुमच्या अपेक्षा जास्त नाही, पण छोटी गोष्ट पण मी तुम्हाला रिटर्न करू शकलो ना, पण त्याच्या पहिले ते चालले गेले. मला आता पण वाटतं की मी म्हणजे छोटा पण शो करावा किंवा मोठा करावा, मला वाटतं कुठं ना कुठं एक सीट त्यांच्यासाठी असावा आणि तो शो त्यांनी बघावा आणि त्यांच्या डोळ्यात असणारं म्हणजे ते प्राऊड, मला त्याच्यापेक्षा काही कमाई नाहीये. पैसा, ऑडियन्स, त्या गोष्टी त्याच्या पुढे काही मॅटर नाही करत. मला असं वाटलं की माझं जे पण आहे ते सफल झालं स्टँडअप कॉमेडीचं. हो, नाईस, व्हेरी नाईस. सो मराठी कपिल, तुझे शोज मराठीमध्ये तसेच इतर भाषांमध्येही हाऊसफुल होत आणि असाच हसवत राहा सगळ्यांना, कारण ते सगळ्यात मोठं पुण्य कर्म असतं. सो हसवत राहा आणि असाच हसत राहा अँड स्टे हॅपी. थँक्यू सो मच. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.